കർത്താവ് ഒരു അവസരം കൂടെ നമുക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हम सबको फिर से और एक अच्छा अवसर और मौका दिया है. നമ്മുടെ കർത്താവ് വേഗം വരുന്നു എന്നുള്ളതാണ് നമ്മുടെ ഏറ്റവും വലിയ പ്രത്യാശ. हमारा सबसे बड़ा आशा इस बात में है कि हमारा प्रभु यीशु मसीह बहुत जल्दी वापस आने वाला है. നമുക്ക് എല്ലാവർക്കും പരിചയമുള്ള വളരെ സുപരിചിതമായ ഒരു വിഷയമാണ് എന്ന് എടുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. आज सबको अच्छी रीति से परिचय है, मालूम है, ऐसा एक विषय लेना चाहता हूँ. നമുക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാമെങ്കിൽ പിന്നെ എന്തിനാണ് നമ്മളത് വീണ്ടും എടുക്കുന്നത് അല്ലേ? तो ऐसा है, सबको मालूम है, तो फिर क्यों आप फिर से ले रहे हो? നമ്മളെല്ലാം ഓരോ തരത്തിൽ മറ്റൊരു തരത്തിൽ നമ്മളെല്ലാവരും ഭാരമുള്ളവരാണ്. हम लोग सब लोग एक रीति से देखा जाए तो बोझ से दबे हुए लोग हैं. ഒരാളെ ഭാരമല്ല വേറൊരാൾക്ക് ഭാരം. एक विश्वासी को जो बोझ है वो जरूरी नहीं कि दूसरे को वैसा रहेगा, दूसरे को अलग रहेगा. പല വിധത്തിലുള്ള ഭാരങ്ങൾ സഭയിലുള്ളവർക്കുണ്ട്. इस रीति से अलग अलग रीति का बोझ दबाव हर एक मंडली के अलग अलग विश्वासियों को रहता है. എന്നാൽ മരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ ആ ഭാരമൊന്നും നമുക്ക് തോന്നത്തില്ല. परंतु मृत्यु के बाद ऐसा एक बोझ है, ऐसा दबाव है करके कभी हमारे ऊपर ऐसा महसूस नहीं होगा. കർത്താവിനെ മുഖാമുഖമായി കണ്ടു കഴിയുമ്പോൾ क्योंकि जब हम प्रभु को आमने सामने देखेंगे നമ്മുടെ ഇന്നത്തെ ഈ ഭൂമിയിലുള്ള താൽക്കാലികമായ ദുഃഖങ്ങളെ കുറിച്ചൊന്നും നമ്മൾ ഓർക്കില്ല. तो अपने दुनिया में रहते समय में जो पल भर का जो क्लेश था, थोड़े समय के लिए जो वेदना था, वो प्रभु को देखकर याद नहीं रहेगा, वो वहां पर नहीं रहेगा. എന്നാൽ മരിച്ചു കഴിഞ്ഞാലും വലിയൊരു ഭാരം തുടരുന്ന ഒരു സ്ഥിതിവിശേഷം വചനം നമ്മളെ ചൂണ്ടിക്കാണിക്കും. परंतु मरने के बाद भी एक बोझ का दबावट रहेगा करके वचन हमें सिखाता है. അതാണ് നമുക്ക് ആ ഭാരം ഉണ്ടോ എന്ന് നമ്മൾ നോക്കണം. तो हमें वो बोझ रहेगा कि नहीं, ये बात हमें देखना है. അപ്പൊ താൽക്കാലിക ഭാരമുണ്ട്. तो मतलब एक कुछ समय के लिए एक बोझ है. അതിനെക്കുറിച്ചാണ് ആദ്യം നമുക്ക് ബോധ്യം വരുന്നത്. सबसे पहला हम वो बात को समझते हैं. എന്നാൽ ദൈവം ഇടപെട്ട് നമുക്കൊരു ഭാരം തരും. परंतु प्रभु यीशु मसीह जब हमारे अंदर कार्य करने के बाद प्रभु हमको एक बोझ देगा. ആ ഭാരത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. उस बोझ जो प्रभु हमको दे रहा है उसके बारे में आज हम मनन करेंगे. നമുക്ക് സദൃശവാക്യം नीति वचन प्रोवर्ब അതിന്റെ 21 अध्याय 8 वाक्यത്തിൽ 21 का 8 में हम पढ़ते हैं. 21:8. पाप से लदे हुए मनुष्य का मार्ग बहुत टेढ़ा होता है, परंतु जो पवित्र है उसका कर्म सीधा होता है. ഇവിടെ നമ്മൾ അകൃത്യഭാരം എന്നുള്ളൊരു ഭാരം കണ്ടോ, അല്ലെങ്കിൽ പകൃത്യഭാരം. जो व्यक्ति फिर से पढ़ना 8 का शुरुआत. पाप से लदे हुए मनुष्य का मार्ग पाप से लगे हुए, यानी कि जिसमें दोष है, दोष लगा हुआ है, लदा हुआ, हाँ, बोझ जैसा आया. ആ ഭാരം സാധാരണ രീതിയിൽ ആർക്കും മനസ്സിലാകുന്നില്ല. ये बोझ जो ऊपर लदा हुआ है, ये नॉर्मली किसी को समझ में नहीं आता. നമ്മൾ എന്താ ഭാരത്തെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നത്? बोझ जब बोलते समय में हम क्या सोचते हैं? പല ഭൗമിക ഭാരങ്ങളെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. दुनिया में रहते समय में भूमि के संबंध का जो बोझ, तकलीफ और टेंशन है, उसको हम लोग बोझ बोलते हैं. അപ്പൊ ആ ഭാരം നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ ദൈവം ഇടപെട്ടുണ്ടാക്കുന്നതല്ല, നമ്മൾ തന്നെ നമ്മുടെ പഞ്ചേന്ദ്രിയങ്ങൾ വഴി നമുക്ക് ബോധ്യമാകുന്ന ഭാരങ്ങളാണ്. तो दुनिया में जब हम रहते समय दुनिया का रीति का जो बोझ हमको होता है, जो वेदना, कष्ट, वेदना, जब हमको तकलीफ जो होता है, वो प्रभु का आत्मा कार्य कर फिर विवेक में हमको लगता है ये बहुत बड़ा बोझ है. ऐसा नहीं है. हम लोग दुनिया में जीते समय में हमारा गलतियां, हम लोग जैसा निर्णय लिया, जो बातें हम करते हैं, उसके वजह से आया हुआ बोझ है. ഒരു പാപിയെ സംബന്ധിച്ചോളം एक पापी के संबंध में പാപഭാരം അനുഭവപ്പെടുത്തില്ല. पाप का बोझ वो नहीं मालूम करता है. वो അതാണ് ഭയങ്കര വഞ്ചന. ये है शैतान धोखा दिया है पूरा संसार को. അപ്പം പാപഭാരം തരുന്നത് ദൈവാത്മാവ് ഇടപെടുമ്പോഴാണ്. परंतु पाप का बोझ कब एक पापी को एहसास होता है? जब पवित्र आत्मा उस व्यक्ति में कार्य करता है. അപ്പൊ പാപഭാരം തരുമ്പോൾ तो जब पाप का बोझ का एहसास होता है, അവന്റെ വഴി തികച്ചും നേരെയുള്ളതായി തീരും. तो वो बोध्य होने का, वो पहचान में आने के बाद क्या होगा? उसका रास्ता फिर सीधा जाने के लिए देखेगा. എന്നാൽ പാപഭാരം ഇല്ലാതെ തന്നെ, അത് തോന്നാതെ തന്നെ പാപത്തെ വഹിച്ച് ജീവിക്കുകയാണ്. परंतु जिस दुनिया का लोगों का अवस्था क्या हुआ, भले ही पाप का बोझ उनके ऊपर है, तो भी वो लोग ऐसा जी रहे कि मानो कोई बोझ नहीं है. പക്ഷെ അവരുടെ വഴി എങ്ങനെയാണ്? और उनका ऐसे लोगों का रास्ता कैसा है? टेढ़ा मेढ़ा है, सीधा नहीं है. അപ്പോൾ ഏറ്റവും വലിയ ഭാരം മരിച്ചു കഴിഞ്ഞാലും നമ്മളെ തുടരുന്ന ഭാരം ഏതാണ്? इसके लिए कौन सा ऐसा बोझ है जो मरने के बाद भी मनुष्य के ऊपर रहेगा? നമുക്കറിയാം ലാസറും ധനവാൻ. हम जानते हैं लाजरस और धनवान के बारे में. ലാസറ് വളരെ മാനുഷിക രീതിയിൽ ഭാരമുള്ള വ്യക്തിയാണ്. लाजरस दुनिया में जीते समय में मनुष्य संबंध में बहुत बोझ और तकलीफ में जिया. തനിക്ക് സ്വന്തമായിട്ട് വീടില്ല, खुद का घर नहीं है, താനൊരു രോഗിയാണ്, बीमारी से भरा हुआ है, ഒരു റെഗുലർ ഇൻകം തനിക്കില്ല. उसको एक कंटिन्यूस रीति से जीने के लिए आमदनी नहीं है. അങ്ങനെയുള്ള ഒരു വ്യക്തി ഭാരമുണ്ട്. ऐसा व्यक्ति को दुनिया में जीने के लिए एक बोझ रहता है. പക്ഷേ എന്നിട്ടും അദ്ദേഹത്തിന്റെ വഴി നേരെയായിരുന്നു. तो ऐसा बोझ में रहकर भी उसका मार्ग कैसा था?
सीधा था, प्रभु की ओर था। അദ്ദേഹത്തിന് അകൃത്യഭാരമില്ല. क्यों? क्योंकि अधर्म का बोझ, जो एक मनुष्य को पाप का बोझ जो आता है, वो बोझ दबाव उसके ऊपर नहीं था। അത് ദൈവം എടുത്തു മാറ്റി. क्यों? क्योंकि वो बोझ को परमेश्वर ने उठाकर हटा दिया। അത് മാറിയപ്പോൾ वो बोझ जब हट गया, എനിക്ക് വീടില്ല എന്നതോ तो मुझे घर नहीं है बोलकर, എനിക്ക് ആ ഭൗമികമായ കാര്യങ്ങൾ അവനെ അലട്ടിയില്ല. तो मुझे शारीरिक चीजों का जो जरूरत है, जो मुझे जिंदा रहने के लिए जो भी जरूरत है, ये सब नहीं है बोलकर उसका टेंशन या तकलीफ दबाव उसको अनुभव ही नहीं होता था। അപ്പോൾ എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടും പല രീതിയിലുള്ള ഭാരം ചുമക്കേണ്ടി വരുന്നത്? तो ऐसा क्यों है कि उद्धार हो गया करके हम बोलते हैं, हम लोग अनुभव में जी रहे हैं, फिर भी नाना प्रकार का बोझ से हम लोग दबे हुए हैं? वो अनुभव क्यों कर रहे हैं हम लोग? ഇപ്പോഴും അകൃത്യഭാരത്തിന്റെ ആ ഭാരം എടുത്തു മാറ്റിയതിന്റെ ആ അനുഗ്രഹത്തിലേക്ക് എത്തിയില്ല. അതുകൊണ്ടാണ് क्योंकि अभी भी अधर्म का बोझ, जो दोष का जो बोझ हमारे ऊपर है, वो हमसे हटा दिया है करके उसका संपूर्ण खुशी और आनंद का अनुभव तक वो व्यक्ति पहुंचा नहीं है। ധനവാനായ മനുഷ്യൻ നോക്ക്, ലാസറിന്റെ കാര്യം പറയുമ്പോൾ ധനവാന്റെ കാര്യം जैसा लाजरस के बारे में हम बोलते समय में धनवान का अवस्था देखो, അദ്ദേഹത്തിന് പാപഭാരമില്ല, वो व्यक्ति को मैं एक पापी हूँ ऐसा बोझ उसमें नहीं है, എന്നാൽ ഭൗമിക ഭാരവുമില്ല. और दुनिया का विषय का कोई भी प्रकार का टेंशन का बोझ भी उसके ऊपर नहीं है। എന്നും സന്തോഷം. हमेशा आनंद है। ഇന്നെടുത്ത വസ്ത്രം നാളെ ഉടുക്കത്തില്ല. आज जो वस्त्र पहना वो कल नहीं पहनता। അദ്ദേഹത്തിന് മഹാപുരോഹിതനുമായി നല്ല പരിചയമാണ്. वो उस समय का महायाजक के साथ अच्छा दोस्ती था। അദ്ദേഹത്തെ പ്രാർത്ഥിച്ച് സ്വർഗത്തിലേക്ക് വിടുന്നത് മഹാപുരോഹിതനാണ്. तो वहां पर हम देखते हैं कि उसको प्रार्थना करके अच्छा कब्र दिया, और फिर क्यों? क्योंकि वो लोग मानते थे कि महायाजक ने प्रार्थना किया मतलब वो व्यक्ति पक्का स्वर्ग जाएगा। ഒരു ഒരു മതപരമായ രീതിയിലുള്ള ഒരു സമാധാനം ഉണ്ട് താനും. और धार्मिक धर्म के विषय में वो एक अच्छा धर्म का बातें मानता है, यहूदी धर्म अच्छा पालन करता है बोलकर उसका शांति उसमें है। പക്ഷെ മരിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ परंतु मृत्यु के बाद ഒരു ഭാരം, ഭയങ്കര ഭാരമായി. एक बहुत बड़ा बोझ उसके ऊपर आया। അതെന്തായിരുന്നു? वो क्या था? അകൃത്യഭാരം. अधर्म का बोझ। അപ്പൊ ഏത് ഭാരമാണ് എടുത്തു മാറ്റേണ്ടത്? ആദ്യം इसलिए सबसे पहला प्रिय मनुष्य के जीवन में कौन सा बोझ है उसके जीवन से हट जाना चाहिए? അതാണ് പുസ്തകത്തിൽ ആദിയോടന്തം നമ്മളെ കർത്താവ് പഠിപ്പിക്കുന്നു. तो यही बोझ के विषय में अधर्म के वजह से जो दोष हमारे ऊपर लगकर उसका बोझ जो हमें दबाता है, जिसके वजह से हम पापी है बोलते हैं, उसके विषय में क्या कार्य करना चाहिए करके बाइबल हमें सिखाता है। നമ്മള് ദാവീദിന്റെ അനുഭവം നമ്മൾ പഠിക്കുമ്പോൾ दाऊद का अनुभव अगर हम पढ़ेंगे तो അദ്ദേഹം രാജാവായി. वो जब राजा बन गया, ആ രാജാവായപ്പോൾ ആദ്യം ചെയ്തൊരു കാര്യം എന്താണെന്നറിയാമോ? राजा बनने के बाद उसने पहला क्या किया? നമ്മള് 2 ശമൂവേൽ 9 അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, दूसरा शमूएल 2 ശമൂവേൽ 2 का 2 ശമൂവേൽ chapter 9 verse 1. सॉरी हाँ, दूसरा शमूएल 9 का 3। राजा ने पूछा, क्या शाऊल के घराने में से कोई अब तक बचा है जिसको मैं परमेश्वर की सी प्रीति रखूं, प्रीति दिखाऊं? सीबा ने राजा से कहा, हाँ, योनातान का एक बेटा है जो लंगड़ा है। ഓക്കെ, ആ വാക്യം ഹിന്ദിയിൽ വേണ്ടവർ വന്നിട്ടില്ല. അവിടെ അതിന്റെ മലയാളത്തിൽ അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ദയ കാണിക്കേണ്ടതിന്. इसका 3 फिर से पढ़ना। राजा ने पूछा, हाँ। क्या शाऊल के घराने में से कोई अब तक बचा है जिसको मैं परमेश्वर की प्रीति दिखाऊं? हाँ, परमेश्वर, जिसको मैं परमेश्वर की प्रीति दिखाऊं। ആ ഓക്കെ, 1-ാം വാക്യം എങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്? पहला वाक्य हम कैसा पढ़ते हैं? दाऊद ने पूछा, हाँ। क्या शाऊल के घराने में से कोई अब तक बचा ആ, है ഞാൻ എന്റെ ദയ കാണിക്കേണ്ടതിന്. ताकि मैं आगे, जिसको मैं योनातान के कारण प्रीति दिखाऊं? तो वो मेरा प्रीति, मैं यो दाऊद का प्रीति दिखाने के लिए था करके पहला वाक्य में हम पढ़ते हैं। എന്നാൽ അങ്ങനെയല്ല, परंतु उस रीति में नहीं। അദ്ദേഹം ദൈവത്തെ പ്രതിനിധീകരിച്ചിരിക്കുകയാണ്. दाऊद कौन है? तो यीशु परमेश्वर को, यहोवा परमेश्वर को प्रतिनिधित्व करके वो राजा ठहरा है। എന്നാൽ രാജാവ് ദാവീദ് രാജാവായതിൽ ഭയപ്പെടുന്ന ഒരു വ്യക്തിയുണ്ട് രാജ്യത്ത്. और दाऊद क्योंकि राजा बना हुआ है और उसका राज्य स्थिर से अच्छे से चल रहा है, वो राजा है बोलने की वजह से एक व्यक्ति वहां पर डर के जी रहा था। കാരണം അത് ഇസ്രായേലിന് ചുറ്റും അനേക രാജ്യങ്ങൾ നേരത്തെ തന്നെ പ്രാബല്യത്തിലുണ്ട് രാജാക്കന്മാര്. देखो, इजराइल को घेरे हुए पहले से ही बहुत से अन्य अन्य राज्य है जो एकदम सफलता से जी रहे हैं। ജാതികളുടെ രാജാക്കന്മാരെ കണ്ടിട്ടാണ് യഹൂദന്മാർ പറഞ്ഞത്, ഞങ്ങൾക്ക് ജാതികളെ പോലെ ഒരു രാജാവിനെ വേണം. तो इजराइल लोगों ने क्या किया? आसपास के पड़ोस के मुल्क में उन लोग ने जब देखा कि उन लोग के पास राजा है और उन लोग का राजा अन्य जाति को अच्छे से चला रहा है, इसलिए हमें भी इसराइल को भी चलाने के लिए एक राजा चाहिए बोलकर इजरायली लोगों ने पुकारा। അപ്പം നാട്ടുരാജ്യങ്ങളിൽ ഒരു രാജാവായിരിക്കുമ്പോൾ തനിക്ക് ശത്രുക്കളായവരെ
അടുത്ത രാജാവാകുമ്പോൾ കൊന്നുകളയുന്ന ഒരു രീതിയുണ്ട്. तो जैसा उस समय का व्यवस्था देखा जाए या कल्चर देखा जाए तो क्या है, जब भी कोई एक देश का राजा बन जाता है तो या कोई नया देश राज्य में आ जाता, अस्तित्व में आ जाता है और वहां पर एक राजा स्थापना हो गया, तुरंत उनका रीति क्या है, आस पास पड़ोस का जो नजदीकी दुश्मनी कोई देश है तो उनके देश पे जाकर आक्रमण करके वो राज्य को खत्म कर देना. അപ്പോൾ ഭയപ്പെടേണ്ട വ്യക്തി ആരാണ്? അന്ന് ജീവിച്ചിരിക്കുന്ന ആരാണ്? ശൗലിന്റെ കുടുംബത്തിൽ ഇപ്പോൾ ജീവിച്ചിരിക്കുന്ന ആരാണ്? तो ऐसा है, तो जैसे ही दाऊद नया राजा बना, कल्चर के हिसाब से देखा जाए तो पहला शत्रु का लोगों को खत्म करना चाहिए करके वो लोगों में वो कानून सबको मालूम है, मतलब वो कल्चर मालूम है. तो इसलिए जैसे ही दाऊद राजा बनकर सिर्फ खुशी से जी रहा है तो एक व्यक्ति था जो डर के जी रहा था. അതാരാണ്? वो कौन है? അതെ, രാജാവ് വിളിക്കുന്നു എന്ന് കേട്ടപ്പോൾ ഭയം കൂടി. तो वो तब तक डर के जी रहा था और जैसे ही ऐलान आया कि शाऊल के घर से कोई परिवार बचा है क्या करके बोला तो वो सुना तो और डर गया. നമുക്ക് ഇവിടെ നമ്മളെ വാസ്തവത്തിൽ നമ്മളെല്ലാം ക്രിസ്തുവിന്റെ ശത്രുക്കളായിരുന്നു. हम लोग एक समय में हम लोग कौन थे प्रियो? मसीह के शत्रु थे. യേശു രാജാവായപ്പോൾ, जब यीशु राजा बन गया, സ്വർഗത്തിൽ അധികാരം കിട്ടിയപ്പോൾ स्वर्ग का अधिकार जब उनको मिला, നമ്മളെ വിളിക്കുകയാണ്. फिर वो हमें बुला रहा है. എന്തിനാ വിളിക്കുന്നത്? क्यों बुला रहा है? കൊല്ലാനാണോ? मारने के लिए क्या? हत्या हमें खत्म करने के लिए क्या? അല്ല, नहीं, നമ്മളോട് ക്ഷമിക്കാൻ, बल्कि हमें अपन पर क्षमा करने और प्रीति दिखाने, നമ്മുടെ അകൃത്യഭാരം ചുമക്കുവാൻ. हमारा अधर्म का बोझ, जो दोष का बोझ जो हमारे ऊपर आया है वो हटाने के लिए. ഇത് തന്നെയാണ് ഇവിടെ നടക്കുന്നത്. वही बात यहाँ पर भी हो रहा है. ശൗൽ എന്ന രാജാവ് शाऊल राजा ने ദാവീദിന്റെ ഗൃഹത്തോട് ചെയ്ത ആ അന്യായത്തെ ക്ഷമിക്കാൻ, शाऊल राजा की वजह से दाऊद के घराने के ऊपर जो अन्याय हुआ और उनको जो सतावट और तकलीफ हुआ, ये बात को भूलकर क्षमा करने के लिए दाऊद वहां पर एक उत्साह बनाता है. അപ്പം മെഫിബോശത്ത് രാജാവിന്റെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ तो मेफीबोशेत जब राजा के पास आया, തന്റെ ആ ശരീരഭാഷ ഭയപ്പെടുന്നത്. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ അതിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ उसका हालचाल देखा जाए तो हमको मालूम पड़ता है कि वो बहुत डरा हुआ है. वाक्य 7 में जब हम पढ़ते हैं, ആ उसने उससे कहा, हाँ। मत डर. मत डर. ആ എന്താണ് ആദ്യം പറഞ്ഞത്? सबसे पहला दाऊद क्या कहता है? तू डरना मत. ഇതാണ് ദൈവത്തിന് നമ്മളോട് ചെയ്യാൻ കഴിയുന്ന വലിയൊരു അനുഗ്രഹം എന്ന് പറയുന്നത്. ഭയപ്പെടേണ്ട, നമ്മുടെ അകൃത്യഭാരം എടുത്തു മാറ്റുന്നത് കൊണ്ടാണ് ഭയപ്പെടേണ്ട ആവശ്യമില്ലാത്തത്. मेरे प्रियो, परमेश्वर ने हमारे ऊपर जो सबसे बड़ा अनुग्रह का कार्य जो हमारे ऊपर किया और हमें बुलाकर सबसे पहला बात क्या करता है? तू मत डर, क्योंकि तेरे ऊपर जो पाप और अधर्म का जो बोझ है, जिसके वजह से दोषी तू ठहराया गया है, वो बोझ मैंने हटा दिया है. इसलिए तुझे अभी डरने का जरूरत नहीं है. ഇത് തന്നെയുമല്ല, उतना ही नहीं, നീ ഭയപ്പെടേണ്ട, तू अभी डरना नहीं. നീ ഇന്നു മുതൽ എന്റെ മേശയിൽ ഭക്ഷിക്കുന്നവനാവും. आज से तू क्या करेगा? मेरे मेज में तू मेरे साथ रहकर निरंतर तू भोजन करेगा. എങ്ങനെയാണ് ശത്രു മിത്രമായത്? देखो शत्रु मित्र कैसा बन गया. എത്ര വലിയ സന്തോഷമാണ് അല്ലേ? कितना बड़ा आनंद की बात है. അവിടെ സാധാരണ ഉള്ള ഒരു മേശയല്ല, तो वो कोई साधारण मेज नहीं था वहां पर जब रखा, दाऊद ने दावत के लिए रखा. രാജാവിന്റെ മേശയാണ്. वो एक राजा का मेज है. മന്ത്രിമാരുണ്ട്, उस समय का सारा मंत्री लोग है. മിലിറ്ററിയിലൊക്കെ ദർബാർ എന്ന് പറയും. अब मिलिट्री में आप लोग जानते हैं दरबार करके बोलते हैं उसे. എന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയൊരു പ്രതിനിധികൾ അവിടെയുണ്ട്. मतलब बड़े बड़े अधिकारी लोग, बड़े बड़े पोजीशन के लोग वहां पर है. उसके बीच में मेफीबोशेत आया है. അവിടേക്ക് ആരാണ് വരുന്നത്? वहां पर कौन आ रहा है? ഒരു ശത്രു വരികയാണ്. वहां पर एक शत्रु आ रहा है, राजा का दुश्मन है. परंतु राजा किस मनोभावना से बुला रहा है? वो अभी कौन हो चुका है? मित्र हो गया. ഇപ്പോൾ അവന് ഭയപ്പെടേണ്ട. तो उसको अभी उसको डरने का जरूरत नहीं है. ഇപ്പൊ രാജാവിന്റെ അടുത്തേക്ക് സ്ട്രെയിറ്റ് ആയിട്ട് വരാം. अभी वो राजा के सामने कैसा आ सकता है? सीधा आ सकता है. നേരത്തെ എങ്ങനെയാണ് വരുന്നത്? पहला कैसा जाता? अगर राजा के बारे में कुछ भी सुना तो क्या करता था? टेढ़ा मेढ़ा उधर इधर भागता था वो. നമ്മളെ കർത്താവിനെ കണ്ടുമുട്ടിയിട്ട് വളഞ്ഞ വഴി സ്വീകരിക്കുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? प्रियो, हम लोग प्रभु से हमारा मुठभेड़ होकर हमें प्रभु के साथ रिश्ता होने के बाद भी फिर भी अगर हम लोग टेढ़ा मेढ़ा रास्ते में चल रहे हैं तो उसका कारण क्या है? ദൈവം നല്ലവനാണ്. यहोवा परमेश्वर भला है. നമ്മളെ സങ്കീർത്തനം 25-8 വാക്യത്തിൽ ദൈവം നല്ലവനാണ്, പാപികൾക്ക് നേരായ വഴി, സ്ട്രെയിറ്റ് വഴി കാണിച്ചു കൊടുക്കുന്നത്. भजन संगीता 25:8 में हम पढ़ते हैं कि यहोवा भला है, वो पापियों को सीधा मार्ग दिखाता है. അതാണ് അകൃത്യഭാരം എടുത്തു മാറ്റുക എന്ന് പറയുന്നത്. मतलब क्या? अधर्म का जो दोष हमारे ऊपर है उसका बोझ प्रभु हटा देता है. അങ്ങനെ എടുത്തു മാറ്റിയവർക്ക് ऐसा जिनका हटा दिया है, വലിയ ഒരു പന്തി ഭോജനം, വലിയ ഒരു മേശ തയ്യാറായി കഴിഞ്ഞു. ऐसा लोग जिनका पाप का बोझ हो चुका, हटा दिया
दिया है करके करने प्रभु ने जब घोषणा किया तो तुरंत ऐसे लोगों के लिए एक बहुत बड़ा दरबार, एक बहुत बड़ा उत्साह को अनुभव करने के लिए एक मेज तैयार किया है। ആ പന്തിഭോജനത്തിന്റെ അനുഗ്രഹം നമ്മൾ നഷ്ടപ്പെടുത്തിയാൽ उस दरबार का आशीष को अगर हमने खो दिया तो കാര്യം എന്താണ്? कारण क्या हो सकता है? ഭയമുണ്ട് ഇപ്പോഴും. കാരണം രാജാവുമായിട്ട് നേരത്തെ ശരിയാകുന്നില്ല. अभी भी डर है क्योंकि मेरा पहला पुराना शत्रुत्व का जो बात है अभी भी मेरा मन में चल रहा है, मेल मिलाप नहीं हुआ। അപ്പൊ തന്റെ പുത്രനെ കൈക്കൊണ്ട് जो कोई भी उन परमेश्वर का पुत्रों को स्वीकारेगा, അവനെ വിശ്വസിച്ച് उन पे विश्वास किया, അവനെ കൈക്കൊണ്ടാൽ उन्होंने ग्रहण किया, स्वीकारा, अपनाया तो വഴി ദൈവത്തേക്ക് നേരെയായി. वो व्यक्ति का रास्ता परमेश्वर की ओर सीधा हो गया। പിന്നെ അവിടെ എന്താ ഉള്ളത്? फिर क्या है? പന്തിഭോജനമാണ്. फिर जश्न है, दरबार है। Praise the Lord. Amen। ഇത് നമ്മൾ നഷ്ടമാക്കരുത്. ये बात को हमें खोना नहीं है। ഇത് അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്നവർക്ക് परंतु जो अधर्म का दोष का जो भार है, बोझ है, ഈ ഭോജനം ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഈ പന്തിഭോജനം അല്ലെങ്കിൽ ഈ മേശയെ കുറിച്ച് ഉള്ള ഒരു അനുഗ്രഹം അവർ കിട്ടുന്നില്ല. तो जो दोष का उस बोझ में दबे हुए लोगों को क्या हो जाता है, उनका अवस्था ऐसा गिरा हुआ है कि मेज जो तैयार करके रखा है पर्व मनाने के लिए, प्रभु ने जो बुला के दरबार बना के रखा है, वो नहीं लेने के लिए उससे वो लोग दूर चले जाते हैं। നമ്മൾ പാപക്ഷമ കിട്ടിയെങ്കിൽ भले हमको पाप का क्षमा मिला है तो അങ്ങനെയുള്ളവർക്ക് എന്തുണ്ട്? ऐसे लोगों के लिए क्या है? तुरंत जश्न है, दरबार है। Amen। അവിടെ നമ്മുടെ അദ്ദേഹം ദാവീദ് ഒരിക്കലും നീ നിന്റെ അപ്പൻ എന്നെ കൊല്ലാൻ നോക്കി, നീ എന്നെ നശിപ്പിക്കാൻ നോക്കി, ഇങ്ങനെയുള്ള അയോഗ്യതകൾ എണ്ണിത്തിരുത്തുന്ന ഒരു മേശയാണത്. तो वो दरबार जो वहां पर रखा था, जो मेज वहां पर स्थापना किया था, वो मेफीबोशेत को गलतियां निकाले, तेरा पिता ने ऐसा किया, तेरे दादा ने ऐसा किया, तेरे परिवार ने एक गलतियां बताने के लिए नहीं है, लेकिन संपूर्ण रीति से शांति और मेल मिलाप है, एक आनंद और उत्साह का अवस्था है वो। അപ്പോൾ കർത്താവ് ഇത് പുതിയ നിയമത്തിൽ ഒരു മേശ ഒരുക്കുന്നത് നമ്മൾ കാണാൻ കഴിയുന്നുണ്ട്. नए नियम में प्रभु ने हमारे लिए एक मेज तैयार किया करके हम पढ़ते हैं। അത് നമുക്ക് അപ്പം ഈ അകൃത്യഭാരം ചുമന്ന് കഴിഞ്ഞ് മാറി കിട്ടിയാൽ, मतलब एक बार अधर्म का जो दोष का जो बोझ है वो हट गया तो ആ വ്യക്തിക്ക് അകൃത്യം ക്ഷമിച്ച വ്യക്തിയോടുള്ള ഭയങ്കരമായ ഒരു സ്നേഹവും കൂട്ടായ്മയും ഉണ്ടാകുന്നതാണ് ശരിക്കുമുള്ള ഒരു ക്രിസ്തീയ ജീവിതം. तो मतलब वो व्यक्ति जब वो पापी को मालूम पड़ता है कि मेरा अधर्म जो मेरे ऊपर लेखा लिया गया था, मतलब मैं पक्का नरक में जाऊंगा, वही हटा दिया है मुझको, अभी मैं धर्मी बन चुका हूं करके वो बोझ से हट गया करके जब वो व्यक्ति को मालूम पड़कर पापी से हटकर प्रभु के धार्मिक व्यक्ति बन जाता, तो वही व्यक्ति को कहते हैं मसीह। वो व्यक्ति मसीह जीवन जीता है। നമുക്ക് ലൂക്കോസുവിശേഷം 7-ാം അധ്യായം, लूका का पुस्तक 7वां अध्याय में കർത്താവ് ഇവിടെ ഒരു പന്തിഭോജനത്തിൽ ഇരിക്കുകയാണ്. प्रभु भी यहाँ पर एक दरबार में बैठा है, यानी कि मेज भोजन के लिए बैठा है। നമ്മൾ 36 മുതൽ 50 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അത് വായിക്കേണ്ട, നമുക്ക് അറിയാവുന്ന കാര്യങ്ങളാണ്. 36 से 50 तक हमें बैकग्राउंड मालूम है, पढ़ने का जरूरत नहीं है। അവിടെ പരീശനായ ഒരു വ്യക്തി കർത്താവിനെ മേശയിലേക്ക് വിളിക്കുകയാണ്. वहां पर फरीसी एक व्यक्ति जो क्या कर रहा है, प्रभु को अपना घर में मेज को स्थापना कर, खाना रख के प्रभु को बुला रहा है। ശരി, ഇദ്ദേഹത്തിന് പാപമോചനം വന്നോ? अब यह व्यक्ति को पाप का छुटकारा मिला है क्या? ഇല്ല. പക്ഷേ എന്തിനു പന്തിഭോജനം വരുത്തി? तो भी लेकिन भोजन क्यों तैयार किया मेज? അതെന്തിനാണ്? उसको पाप का अभी तक परमेश्वर यीशु मसीह अधर्म का बोझ हटाने के लिए इस दुनिया पर आया ताकि हम लोग पापी ना रहे, लेकिन यह व्यक्ति तभी भी पापी है, फिर भी उसने क्या किया? भोजन तैयार करके रखे, मेज रखा है। കർത്താവ് അവിടെ പോയി. तो भी प्रभु गया ഒരു ഉദ്ദേശം ഉണ്ടായിരുന്നു. क्योंकि उनका एक लक्ष्य था। അവിടെ ആ പട്ടണത്തിലെ ഏറ്റവും പാപിനി അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്ന ഒരു സ്ത്രീ, क्योंकि उस नगर में एक पापनी स्त्री थी, मतलब कौन? जिसको एहसास हो गया कि मैं पापी हूँ, सिर्फ मुझे परमेश्वर बचा सकता है, तो वो दोष उसको दबाया रखा था, वो एहसास उसको है, वो स्त्री को है, അവക്കറിയാം वो जानती है എന്റെ ജീവിതത്തിൽ मेरे जीवन में, ഈ അകൃത്യഭാരം ചുമന്ന് മാറ്റാൻ കഴിവുള്ള ഏക വ്യക്തിയാണ് ഇന്നിവിടെ വന്നിരിക്കുന്നത്. मेरे जीवन में जो मैं पापी हूँ करके जो मुझे एहसास हुआ है, ये अधर्म का बोझ जो मुझे दबा के रखा है, ये बोझ से हटाकर देने वाला आज मेरे नगर में आया है। പിന്നെ നമ്മൾ സംഭവിച്ച കാര്യം അറിയാം. आगे का घटना हम लोग जानते हैं। അവള് കരയാൻ തുടങ്ങി. वो रोने लगी അവിടെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് കർത്താവിനെ കാല് കഴുകി. और वो अपने आंसू से प्रभु का पैर धोया അവിടെ तलमुടി കൊണ്ട് തുടച്ചു. और अपने बालों से प्रभु का पैर को साफ किया। പിന്നെ എന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? തൈലം പൂശി. और उसने वो जो इत्र डाला। പിന്നെ എന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? കാല് ചുംബിച്ചു. और पैर को चुम्बन किया। ഇത്രയും കാര്യം ചെയ്തപ്പോൾ इतना सब बातें करते समय में നമ്മളെല്ലാം ചിന്തിക്കുന്നത് ഇങ്ങനെയൊക്കെ ചെയ്തത് കൊണ്ടാണ് കർത്താവ് പാപം ക്ഷമിച്ചതെന്ന്. हमें ये पढ़कर, हमें ये सब पढ़ने के बाद हमारे मन में क्या ख्याल आता है? देखा वो स्त्री ने ऐसा कर्म किया, इसलिए प्रभु ने उसका पाप क्षमा किया। എന്നാൽ അങ്ങനെയുള്ള പ്രിയോ, लेकिन ऐसा नहीं है प्रियो। എങ്ങനെയാണെന്നറിയാമോ? कैसा है?
ആ ഭവനത്തിൽ വന്നപ്പോൾ उस भवन में जब प्रभु आया, അവക്കൊരു വിശ്വാസം ഉണ്ടായിരുന്നു. उस स्त्री को एक विश्वास था। എന്തായിരുന്നു അവളുടെ വിശ്വാസം? वो क्या विश्वास करती थी? ഞാൻ അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്നവളാണ്, कि मैं अधर्म का बोझ से दबी हुई हूँ, എന്റെ വഴിയെല്ലാം തേളയാണ്. अभी मेरा सारा रास्ता टेढ़ा मेढ़ा है। എന്നാൽ ഇവിടെ ഇതാ परंतु देखो उस घर में അകൃത്യഭാരം ഇല്ലാത്ത ഒരു മനുഷ്യൻ, ശിമോനെ കുറിച്ചല്ല, एक ऐसा मनुष्य जिसमें अधर्म का बोझ है नहीं। शिमोन के बारे में नहीं, यीशु मसीह के जीवन में कोई पाप है नहीं, कोई भी प्रकार का पाप का बोझ नहीं है उनमें। അവന്റെ അടുക്കൽ ചെന്നാൽ ऐसा मनुष्य के पास अगर मैं गया तो എന്റെ അകൃത്യഭാരം മാറ്റി കിട്ടും. मेरा अधर्म का बोझ हटकर मुझे मिल जाएगा। അത് എപ്പോൾ കിട്ടി? वो कब हुआ? എപ്പോൾ കിട്ടി? कब मिला उसको? ഒരുപാട് കരഞ്ഞു കഴിഞ്ഞ് मतलब रोने के बाद मिला क्या? जब उसने विश्वास किया, जिस क्षण उसने, मतलब सिमोन के घर पे आने से पहले ही। ആ, ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ കൃപയുടെ അനുഗ്രഹം. प्रिय, इसी को प्रभु का जो अनुग्रह का जो आशीष है उसको कहते हैं। യേശുവിനെ വിശ്വസിക്കുന്ന നിമിഷത്തിൽ मतलब जिस क्षण हम लोग यीशु पे विश्वास करते हैं, നമുക്ക് ലഭിക്കേണ്ട അനുഗ്രഹമാണ് അകൃത്യഭാരം ചുമന്നു മാറ്റുക. मतलब उसी क्षण में हमको मिलने वाला जो सबसे बड़ा आशीष क्या है? पाप और अधर्म का बोझ जो हमें दबा कर रखकर हम दोषी ठहराए हुए थे, हमें प्रभु धर्मी ठहरा दिया, मतलब हमें वो बोझ से हटा दिया। അവൾക്ക് വേറെ ചില പ്രശ്നങ്ങളുണ്ട്. उसके जीवन में पर्सनली बहुत सारा तकलीफ है, क्लेश के और अलग अलग बोझ और टेंशन है उसको। അവൾക്ക് കുടുംബജീവിതം ഇല്ല, उसके जीवन में भी उसको पारिवारिक जीवन नहीं है, സ്വന്തമായി വീട് കാണില്ല. उसका घर शायद नहीं रहेगा। പക്ഷെ അതൊന്നും അല്ലായിരുന്നു അവളുടെ ഭാരം. परंतु उसका लक्ष्य, उसका बोझ वो नहीं है, मेरे पास घर नहीं है, मेरे पास कार नहीं है, नौकरी नहीं है, वो नहीं था उसका बोझ। പിന്നെ എന്തായിരുന്നു അവളുടെ ഭാരം? उसका बोझ क्या था? അകൃത്യഭാരം. मेरे ऊपर अधर्म का दोष का जो बोझ आया है, ഞാൻ മരിച്ചാലും എന്നെ പിന്തുടരുന്ന അകൃത്യഭാരം. मतलब ये एक ऐसा बोझ है, मैं मर जाने के बाद भी ये दोष मुझे दबा के रखेगा। അത് അവൾ വിശ്വസിച്ചു. ये जब उसने विश्वास किया, അവൾ ആ റൂമിൽ കടന്നു. उस विश्वास में वो कमरे में आई, പെട്ടെന്ന് तुरंत അവൾ अകൃത്യഭാരം മാറി. वो अधर्म का वो बोझ से हटी हुई स्त्री थी। എന്നാൽ ശിമോൻ ചിന്തിക്കുകയാണ്, शिमोन सोचने लगा, ഇവൾ പാപിയാണ്, ये तो पापी स्त्री है, ഇവൾ എന്തുകൊണ്ട് യേശുവിനെ കാലിൽ തൊടാൻ അനുവദിക്കുന്നു? इसको ऐसा पापी स्त्री कैसा एक भविष्यवक्ता का पैर आके छू रहा है? और ये यीशु कैसा भविष्यवक्ता है? क्या ये जानता नहीं है क्या पापी लोग पवित्र लोगों को छूना नहीं चाहिए करके? അപ്പോൾ ഇവൻ യഥാർത്ഥത്തിലുള്ള പ്രവാചകനല്ല. तो फिर ये यीशु जो बोल रहा है अपने आप को जो भविष्यवक्ता है, ये सच्चा भविष्यवक्ता नहीं है। ശരിയായ പ്രവാചകനായിരുന്നെങ്കിൽ അറിഞ്ഞേരും. अगर सच्चा भविष्यवक्ता होता तो पापी स्त्री को छूता नहीं था। അപ്പൊ പ്രവാചകനായിരുന്നെങ്കിൽ തൊടാൻ അനുവദിക്കത്തില്ല. अगर वो सचमुच भविष्यवक्ता होता तो पापी स्त्री से छूने का जो वो अनुमति वो स्त्री को नहीं देता था। എന്നാൽ ഇവിടെ എന്താണ് സംഭവിച്ചത്? लेकिन यहाँ पर क्या हुआ? പാപക്ഷമ കിട്ടിയതിന് ശേഷമാണ് അവൾ തൊടുന്നത്. परंतु प्रियो, यहाँ पर उस स्त्री का अवस्था देखो, पाप का क्षमा उसको मिल गया है, अधर्म का बोझ से वो हट गई है, उसके बाद आके उसने प्रभु को छुआ। എന്തുകൊണ്ടാണ് കർത്താവ് അനുവദിച്ചത്? प्रभु ने क्यों अनुमति दिया? क्योंकि वो बोझ हट गया, पाप क्षमा मिल गया, प्रेज द लॉर्ड। എന്നാൽ പരീശനത് അറിയില്ല. लेकिन फरीसी ये बात नहीं पहचान रहे। क्यों? पापी लोग हम लोग पाप के बोझ में नहीं पहचानते। നോക്കുക എത്ര അവൻ കർത്താവിനെ അവളുടെ ഭാരം മാറിയപ്പോൾ जब उसका बोझ हट गया उस पापी स्त्री का, അവളുടെ ഹൃദയം പൊട്ടി. उसका हृदय टूट गया, അവളുടെ ഹൃദയം കരയാൻ തുടങ്ങി. उसका वो रोने लगी, അവളുടെ കണ്ണുനീർ ധാരയായി ഒഴുകി. उसका आंसू नदी के धारा जैसा बहने लगा। ഒരു യഹൂദൻ ഒരു അതിഥിയെ വിളിക്കുമ്പോൾ जब एक यहूदी अपने घर में जब मेहमानों को बुलाता है, स्वागत करता है, तो ആ അതിഥി അദ്ദേഹത്തിന്റെ കാല് കഴുകണം എന്നുള്ളത് യഹൂദന്മാരുടെ നിയമമാണ്. तो यहूदियों का कल्चर के अनुसार क्या हम जानते हैं कि एक मेहमान घर पे आता है तो वो घर वाला वो मेहमान का पैर धोता है। പക്ഷെ നീ എന്റെ കാല് കഴുകില്ല ശിമോൻ. लेकिन प्रभु कहता है क्या है? मैं तेरे घर में आया, तूने मेरा पैर नहीं धोया। എന്നിട്ട് കാല് കഴുകി തുവർത്തണം. और फिर उसी पैर को धोने के बाद बोले कपड़े लेकर उसी को उस गीला पैर को सुखाते हैं। പിന്നെന്ത് ചെയ്യണം? फिर क्या करना है? അഭിഷേകം ചെയ്യണം. और फिर अभिषेक करना है। പിന്നെന്ത് ചെയ്യണം? फिर क्या करना है? ചുംബിക്കണം. चुम्बन देना है। ഇതെല്ലാം ചെയ്യാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? ये सब बातें शिमोन क्यों नहीं किया? ഇവൻ അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്നവനാണ്. क्योंकि वो पहचान नहीं पा रहे कि ये यीशु जो मेरे घर में आया है, मेरा अधर्म का बोझ उठाने के लिए आया है। ഏതായാലും കർത്താവിന്റെ അവളുടെ കയ്യിൽ ഇരുന്ന അഭിഷേക തൈലം ശിമോൻ കൊടുത്തതല്ല. तो ये कुछ भी हो जाए, वो स्त्री ने जो इत्र लाया, अभिषेक का तेल लाया, वो शिमोन ने नहीं दिया था, അത് അവൾ കൊണ്ടുവന്നതാണ്. वो उसका खुद का कमाई का था। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ചെന്നാൽ वो अगर जो कभी प्रभु के पास गया तो എന്റെ പാപഭാരം മാറിപ്പോ, मेरा पाप का बोझ हट जाएगा, അവന്റെ കാലിൽ അഭിഷേകം ചെയ്യണം. और तो तुरंत मेरा मसीह का पैर को मैं अभिषेक करना चाहिए, ये बोझ आ जाता है। കർത്താവ് ശിമോനോട് പറയാണ്, प्रभु शिमोन से कहता है, കടം കൊടുക്കുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് രണ്ട് കടക്കാരുണ്ടായിരുന്നു. एक बार एक व्यक्ति को दो कर्जदार थे।
ഒരാള് 50 ദിനാറും വേറൊരാള് 500 ദിനാറും. एक को 50 दिनारी और दूसरे को 500 दिनारी. അവരെ കടം വീട്ടാൻ ഒരു നിവൃത്തിയുമില്ല. दोनों के पास हालत है, दोनों इतने गरीब है कि अपना अपना कर्ज दोनों चुका नहीं सकते थे. അപ്പം ആ മണി ലാൻഡർ എന്ത് ചെയ്തു? तो कर्जदार ने क्या बोला? രണ്ടുപേർക്ക് ഇളച്ചു കൊടുത്തു. दोनों को क्षमा कर दो. ഇതിൽ ആരധികം സ്നേഹിക്കും? इसमें से कौन ज्यादा खुश होकर प्रेम करेगा? ആ, इसका ना. അപ്പം അവളുടെ പാവം ക്ഷമിച്ചു തീർക്കുന്നതുകൊണ്ടല്ലേ സ്നേഹിച്ചത്. तो मतलब क्या അവളുടെ हुआ? സ്നേഹമാണ് കണ്ണുനീർ. तो प्रियो मतलब वो उस स्त्री का भी प्रेम का वो कर्ज प्रभु ने माफ किया, इसलिए वो खुशी से आई. वो प्रेम का मतलब वो क्षमा मिला, इसलिए तो आंसू बहाकर आई. ഇതെല്ലാം ആ സ്നേഹപ്രകടനം എന്താണ്? मतलब वो प्रेम का एहसास हुआ, मेरा पाप का क्षमा हो गया, इसलिए वो आई वहां पर घर में. എന്നെ അവൾ അധികം സ്നേഹിച്ചു. तो इसलिए उसने क्या किया? इसने मुझसे ज्यादा प्रेम किया. അവിടെ ഇല്ലേ മേശ? वहां पर है ना, वो मेज फिर किसके लिए था? वो स्त्री के लिए. അകൃത്യഭാരം മാറ്റപ്പെട്ട വ്യക്തിക്ക്, അകൃത്യഭാരം എടുത്തു കൊടുക്ക കഴിയുന്ന ക്ഷമിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഒരിക്കലും എന്റെ ഭാരവും എന്റെ പാപവും ദൈവം ക്ഷമിച്ചു എന്നുള്ള രീതിയിൽ സന്തോഷിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. इसलिए प्रियो अबे इसलिए समझ रहे जो पापी लोग, सारा मनुष्य जात का एक सबसे बड़ा खुशी क्या है कि पाप और अधर्म का बोझ हमारे अंदर से हट गया है. इसलिए तुरंत हम लोग मेज में हम लोग आकर वो खुशी और आनंद मनाते हैं. परंतु ये खुशी यीशु बना नहीं सकता. क्यों? यीशु अपने जीवन में कभी बोल नहीं सकता कि परमेश्वर ने मेरा पाप को क्षमा किया, मैं अधर्मी हूं, मुझे क्षमा किया, इसलिए मैं भी आता हूं मेज में. ऐसा प्रभु बोल सकता है क्या? എന്നാൽ യേശുവിന് സന്തോഷമുണ്ട്. लेकिन यीशु का इसके अलावा एक दूसरा एक आनंद है. എന്താണ്? वो क्या है? എനിക്ക് പാപക്ഷമ കൊടുക്കാൻ കഴിഞ്ഞു എന്ന സന്തോഷം. कि मुझे ऐसे लोगों का पाप क्षमा मैं कर सकता हूँ, ऐसा खुशी यीशु को है. അപ്പോൾ ആർക്കെന്ത് വേണം? तो इसके लिए मुझे क्या रहना चाहिए? ലഭിച്ച ആൾക്ക് സന്തോഷം വേണ്ടേ? मतलब जिसको वो पाप का क्षमा मिला उसको खुशी मिलना चाहिए कि नहीं? उसके अंदर पाप रहना चाहिए तो ही क्षमा का खुशी मिलेगा. അതാണ് കൂട്ടായ്മ. यही तो है संगति, सहभागिता. തന്റെ ദൈവം വിശ്വസ്തനാണ്. हमारा परमेश्वर विश्वास योग्य है. തന്റെ പുത്രനും ഉनका पुत्र തന്റെ രക്ഷിതാവുമായ യേശുവിന്റെ അടുക്കിലേക്ക് കൂട്ടായ്മയ്ക്ക് വിളിച്ച ദൈവം हमारा परमेश्वर विश्वास योग्य है, क्योंकि जिन्होंने अपना पुत्र यीशु मसीह के नाम में संगति के लिए बुलाया है, ऐसा पिता परमेश्वर विश्वास योग्य है. അപ്പോൾ എന്റെ പിതാവ് ആകർഷിക്കാതെ ആർക്കും എന്റെ അടുക്കൽ വരാൻ तो കഴിയുകയില്ല. इसलिए जब तक मेरा पिता किसी को आकर्षण नहीं करता वो मेरे पास नहीं आ सकता. എന്നാൽ പിതാവ് ആകർഷിച്ച ഒരുവൻ ചെന്നാൽ लेकिन पिता ने जिसको आकर्षण करके पुत्र के पास अगर कोई पहुंच गया, പുത്രൻ എന്ത് ചെയ്യും? पुत्र क्या करेगा? അവന് പാപഭാരം എടുത്തു മാറ്റും. उसका पाप का बोझ और अधर्म का बोझ हटा देगा. പിന്നെ അവനെ വിട്ടുപോകാൻ തോന്നുകയില്ല. फिर वो व्यक्ति को प्रभु को छोड़कर जाने का मन नहीं करेगा. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? പാപഭാരം ക്ഷമിച്ചു തന്നതിന്റെ സന്തോഷം. पाप का बोझ का मिल गया है करके वो उद्धार का खुशी उसके अंदर उमड़ते रहेगा. ഇതാണ് കർത്താവ് വരുന്നതിന്റെ ഉള്ള ഒരുക്കം. यही है प्रभु का आने का तैयारी. നമ്മള് ഇനി മെബിബോസിലേക്ക് നോക്കാം. वापस हम मेबीबोशेत में आते हैं. നമ്മള് അതിന്റെ 9 അധ്യായത്തിലാണ് വായിച്ചത്. दूसरा शमूएल 9 में हमने पढ़ा. അവിടെ 9 അധ്യായത്തിൽ നീ നിത്യം എന്റെ മേശയിൽ നിന്ന് ഭക്ഷിച്ചു കൊള്ളണം. तू सर्वदा मेरे मेज के साथ निरंतर मेज में भाग लेना. എന്നാൽ നമ്മൾ ആ വാക്യം കിട്ടിയില്ലേ? दाऊद ने कहा, हाँ. मपीशोबेत राजकुमारों के समान मेरे मेज पर भोजन किया करे. ഓക്കെ. उसका मेरे स्वामी का पोता मपीशोबेत मेरी मेज पर नित्य भोजन. हाँ, नित्य भोजन. कौन सा वाक्य? 10 है क्या? 10 में. यस. അവൻ എന്ത് ചെയ്തു? वो क्या करना? വീണ് तो നമസ്കരിച്ചു. तुरंत उसने क्या किया? वो नीचे गिरकर वो दाऊद के सामने अपना सर झुकाकर आराधना यानी दंडवत किया. ആരാധന എന്താണ്? आराधना क्या है प्रियो? അത് സന്തോഷത്തോടെ കർത്താവിന് കീഴടങ്ങുകയാണ്. मतलब आनंद से, एकदम खुशी खुशी से, अपना पूर्ण होश से अपना परमेश्वर प्रभु जिसने उसको छुटकारा दिया उसको सामने झुककर दंडवत देकर उनका प्रभुत्व स्वीकारना. എന്നാൽ ഇവിടെ നമ്മൾ ഒരു കാര്യം കാണുകയാണ്. यहाँ पर हम एक बात देख रहे हैं. ഇദ്ദേഹത്തിന് അകൃത്യഭാരം ക്ഷമിച്ചു കിട്ടിയതിന്റെ നന്ദി എത്രത്തോളം വലുതാണ് എന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ആത്മാവ് കൊണ്ടുവരാൻ तो ആഗ്രഹിക്കുന്നു. यहाँ पर इस भाग के द्वारा हम लोग जब ये भाग पढ़ते समय में हम लोग को एक बात क्या समझना है कि एक व्यक्ति के जीवन में जब पाप का बोझ, अधर्म का बोझ का जो हटा दिया जाते समय में कितना समय तक खुशी रहेगा, कितना समय तक आनंद रहेगा, उसका एक छाया है ये 9वां अध्याय. എന്നാൽ ഇവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട് यहाँ पर एक बात देखते हैं. ദാവീദിനെ ആ വചനം നിവർത്തിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. दाऊद को वो वचन पूरा करने नहीं हो पाया. കാരണം രാജാവിന്റെ മേശ പിന്നീട് ആ ഭവനത്തിൽ ഉണ്ടായില്ല. तो इसके बाद हम देखते हैं आगे चलकर दाऊद को मेज फिर निरंतर रीति से रखने नहीं हो पाया. അബ്ശാലോം നിമിത്തം അദ്ദേഹം കാട്ടിലേക്ക് ഓടിപ്പോകേണ്ടി വന്നു. अबशलोम के दाऊद का खुद का बेटा अबशलोम के वजह से क्या हो गया? उसको जंगलों में और गुफाओं में भागना पड़ा.
അങ്ങനെ രാജാവ് തന്റെ പരിവാരത്തിലൂടെ വനത്തിലേക്ക് പോവുകയാണ്. तो अभी क्या कर रहा है राजा और उसका परिवार उसके खास लोगों के साथ लेकर वो अपना वो जंगल में गया. അങ്ങനെ മരുഭൂമിയിലേക്ക് പോയപ്പോൾ जब वो जंगल में मरुभूमि में था, പിന്നീട് മെഫിബോശത്തിന്റെ അവസ്ഥ എന്താണ്? वहां पर फिर मेफीबोशेत का अवस्था क्या है? നമുക്ക് അവിടെ നോക്കാം. രാജാവ് അനേക നാളുകൾക്ക് ശേഷം मतलब बहुत समय के बाद രാജാവ് വീണ്ടും യെരുശലേമിലേക്ക് വരികയാണ്. राजा अभी वापस यरूशलेम में वापस आ रहा है. അപ്പൊ രാജാവിനെ സ്വീകരിക്കാൻ വീണ്ടും രാജാവിനെ സ്വീകരിക്കാൻ അകമ്പടി സ്വീകരിക്കാനായിട്ട് ചെല്ലുന്നുണ്ട് അനേകർ. तो इसलिए बहुत लोग अभी हमारा दाऊद राजा जो पहला राजा था भले वो गुफा में भाग गया अभी वापस आ रहा है बोल के बहुत सारे लोग दाऊद को स्वीकारने के लिए आ गए. ഓക്കെ, നമുക്ക് രാജാവ് പിന്നീട് അനേക നാളുകൾക്ക് ശേഷം बहुत सालों के बाद दाऊद वापस आया. രാജകൊട്ടാരത്തിൽ തിരിച്ചു വരുമ്പോൾ वापस महल में आने के बाद 19-ാം അധ്യായം അതിന് 2 ശമൂവേൽ 19-ാം അധ്യായം दूसरा शमूएल 19वां अध्याय അതിന് 24-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 24 पढ़ना. तब शाऊल का लड़का मफीबोशेत हाँ. राजा से भेंट करने को आया। उसने राजा के चले जाने के दिन से उसके कुशल क्षेम से फिर आने के दिन तक न तो अपने पाँव के नाखून काटे हाँ. और न दाढ़ी बनवाई हाँ. और न अपने कपड़े धुलवाए थे। അപ്പോൾ നോക്കുക, मतलब इधर देखना എന്തുകൊണ്ടാണ് മെഫീബോശത്ത് തന്റെ വസ്ത്രം അലക്കിയില്ല, ऐसा क्यों തന്റെ है? കാലിന് രക്ഷ കൊടുത്തില്ല, താൻ യാതൊരു വിധത്തിലും ഈ ഭൗമിക നിലയിലുള്ള ഒരു സന്തോഷത്തിലേക്കും പ്രവേശിച്ചില്ല. मतलब क्या ऐसा क्या हो गया मेफीबोशेत के जीवन में? जब तक दाऊद लौटा नहीं तो उसने अपना वस्त्रों को नहीं धोया, अपना पैर के नाखून नहीं काटे, अपना दाढ़ी नहीं बनाया. मतलब क्या शारीरिक रीति से जो हम लोग को जो खुशी देता है या संभाल के रहना, अच्छे रीति से रहना चाहिए, उस सब बातों में उसने ध्यान ना देते हुए दाऊद का इंतजार करता रहा. എന്തുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹം അങ്ങനെ ചെയ്തത്? उसने ऐसा क्यों किया? എന്തുകൊണ്ടാണ്? क्यों किया ऐसा? അവന്റെ അകൃത്യഭാരം എടുത്തു മാറ്റി അവനോടും അവന്റെ കുടുംബത്തോടും ക്ഷമിച്ചതിന് നന്ദിയാണ്. तो मतलब वो एक क्या है? वो एक एहसान वहां पर दिखा रहा. मतलब दाऊद कौन है? उसने अपने मेरा जो मैं शत्रु होने के बावजूद भी दाऊद ने मुझ पर दया किया और मुझे क्षमा किया. तो उसका खुशी का एहसास का वो एक बाहरी रीति से वो करके बता रहा है कि मैं उतना मेहरबान हूँ. आपने जो मेरे ऊपर मेरा कर्ज को जो क्षमा किया. നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് പാപത്തിലേക്ക് ലോക സന്തോഷത്തിലേക്ക് പോകുന്നത്? हम लोग दोबारा क्यों हम लोग को पाप का क्षमा मिलने के बाद भी वापस हम संसार में आनंद के लिए मनोरंजन के लिए जाते हैं? എന്തുകൊണ്ടാണ്? क्यों ऐसा है? ഈ പാപക്ഷമ കിട്ടുന്നതിന്റെ അനുഗ്രഹത്തിന്റെ മഹത്വം വേണ്ടതുപോലെ നമുക്ക് മനസ്സിലാകാത്തതുകൊണ്ട്. क्योंकि एक बार क्षमा मिलने के बाद जो असली में खुशी और आनंद क्या है और प्रभु के साथ का संगति का खुशी क्या है उसका गहराई में कभी प्रवेश किया ही नहीं है, मालूम ही नहीं है खुशी क्या है. इसके लिए हम वापस संसार में चले जाते हैं. അഥവാ നമ്മളിൽ വന്നാൽ പോലും भले अगर जाने अनजाने में अगर पाप आए तो भी അവന്റെ കാൽക്കലിരുന്ന് तुरंत प्रभु के पैरों में गिरकर നമ്മുടെ ഹൃദയം തുറന്ന് हमारे हृदय को खोलकर നമ്മൾ നന്ദി പറഞ്ഞ് हम लोग प्रभु को धन्यवाद देकर നമ്മുടെ പാദപീഠത്തിലിരുന്ന് അവനെ ശുശ്രൂഷിക്കണം. हमारे प्रभु के पैरों में रहकर उनका सेवा करना है. അവനോട് അധികം ക്ഷമിച്ചു, क्योंकि मुझे ज्यादा क्षमा मिला, അതുകൊണ്ട് അധികം സ്നേഹിക്കാൻ കടപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. इसलिए ज्यादा प्रेम करने का कर्ज हमारे ऊपर जवाबदारी है. അവന്റെ സ്നേഹം മുഴുവൻ രാജാവിനോടാണ്. उसका प्रेम पूरा का पूरा किसके लिए था? राजा मेरा दाऊद जल्दी आया तो मैं तुरंत उस राजा का सेवा के लिए बोलकर उतना अपने आप को उसने समर्पण करके अलग करके जिया, अलग वाई में जिया. മെഫീബോശത്തിനെ ഈ രീതിയിൽ കണ്ടപ്പോൾ जब मेफीबोशेत को ये रीति में देखा ദാവീദിന് വളരെ വിഷമം തോന്നി. दाऊद को बहुत दुख हुआ, എന്നെ പ്രതിയാണ്. मेरे वजह से ऐसा हुआ. അതുകൊണ്ട് അവൻ പറയുകയാണ്, इसलिए वो कहता है ഞാൻ നിനക്കുള്ള വീതം മുഴുവൻ നിനക്ക് പതിച്ചു തരും. मैं तेरे लिए जो मिराज है वो सब मैं अभी तेरे लिए अलग करता हूँ. എന്നാൽ അതവൻ അത് നിരസിച്ചു. परंतु उसने वो क्या किया? उसको टुकराया. രാജാവ് എനിക്കത് വേണ്ട, हे राजा मुझे ये सब नहीं चाहिए. എനിക്ക് രാജാവിനെ മതി. നമ്മൾ അതിന്റെ 30-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 30 पढ़ना. तब मफीबोशेत ने राजा से कहा, हाँ. मेरा प्रभु राजा हाँ. जो कुशल क्षेम से अपने घर आया है इसलिए सीबा ही सब कुछ ले ले. യജമാന രാജാവ് സമാധാനത്തോടെ അരമനയിൽ എത്തിയല്ലോ എന്ന് പറഞ്ഞ് സന്തോഷിച്ചു. मतलब उसका आनंद क्या था? मेरा प्रभु राजा वापस कुशल से शांति से अपना भवन में आया. वही उसका खुशी, वही उसका धन, वही उसका मिराज है. അപ്പൊ കർത്താവിനെ വരാൻ വേണ്ടി കാത്തിരിക്കുന്നെങ്കിൽ तो इस रीति से प्रभु दोबारा आने वाला है करके ऐसा इंतजार में अगर हम वाट जो रहे तो അദ്ദേഹം പറയാണ്, നിനക്ക് ഞാൻ സ്ഥലം തരാമെന്ന് പറഞ്ഞിട്ട് സന്തോഷിച്ചില്ല. तो उसका खुशी ये मेफीबोशेत का खुशी ये नहीं राजा आएगा मुझे जमीन देगा, मुझे भूमि में राज करने देगा, अधिकार देगा. उसका खुशी ये नहीं, राजा आना उसका खुशी था. നോക്കുക, देखना എന്തുകൊണ്ടാണ് കർത്താവ് തിരിച്ചു വരാൻ നമ്മൾ ആഗ്രഹിക്കുന്നത്? हम लोग क्यों प्रभु का आगमन के लिए वाट जो रहे हैं? क्या उद्देश्य में हम लोग इंतजार कर रहे हैं? നമുക്ക് ആഗ്രഹമേ ഇല്ല. हम
हमको तो आग्रह ही नहीं है। അകൃത്യഭാരം. क्यों? क्योंकि अधर्म का बोझ का छुटकारा का असली पहचान नहीं मिला है। നന്നായി അകൃത്യഭാരം എടുത്തു മാറ്റി എന്ന് ബോധ്യമുണ്ടെങ്കിൽ मतलब सचमुच अगर मेरा अधर्म का बोझ प्रभु ने हटा दिया है करके उसका संपूर्ण एहसास आत्मा के द्वारा मिला है, तो അവനെ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു ഹൃദയം കൂടെ ഉണ്ടായിരിക്കും. അതാണ് പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ അനുഗ്രഹം. तो उसी के साथ साथ, क्योंकि पाप का क्षमा मिला है, तो उसी के साथ साथ मेरा प्रभु जल्दी वापस आ रहा है, उसका वाट जोतने के लिए जो इंतजार का मन है वो भी उसके अंदर रहेगा सचमुच। നമ്മള് വേറൊരു അധ്യായത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ एक और भाग हम पढ़ते हैं, അവിടെ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 14 അധ്യായം. मरकोस का सुसमाचार अध्याय 14। കർത്താവ് മേശയിൽ ഇരിക്കുന്ന വേറൊരു കാര്യമാണ് അവിടെ. वहां पर प्रभु मेज में बैठने का दूसरा एक बात को हम देखते हैं। നമ്മൾ 14 अध्याയത്തിന്റെ 3 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 14 का 3 में जब वो बैतनिय्याह में शिमोन कोढ़ी के घर भोजन करने बैठा हुआ था, तब एक स्त्री संगमरमर के पात्र में जटामासी का बहुमूल्य शुद्ध इत्र लेकर आई। ഓക്കെ, ഇവിടെ നോക്കുക. ഇവിടെ പാപമോചനത്തിന് വേണ്ടിയാണോ അതോ പാപമോചനം കിട്ടിയതിന്റെ സന്തോഷത്തിലാണോ? यहाँ पर देखो, पाप का क्षमा मिलने के लिए वो महंगा तेल लेकर आया है, या पाप का क्षमा मिल गया उसको खुशी दिखाने के लिए आई है? हाँ। ആ, കാരണം രാജാവ് ഭക്ഷണത്തിനിരിക്കുമ്പോൾ രാജാവ് ഭക്ഷണത്തിനിരിക്കുകയാണ് കർത്താവ്. यहाँ पर क्या है, वो एक भवन में आया, भोजन के लिए आया है। നമ്മള് ഇവിടെ തന്നെ मेज के വെറുതെ लिए। വെച്ച് इधर ही उंगली रखना, इधर ही ഉത്തമഗീത 1 അധ്യായം 12 വാക്യം. श्रेष्ठ गीत 1 का 12, उधर ही उंगली रखे मरकोस में। ഉത്തമഗീതം श्रेष्ठ गीत 1 അധ്യായത്തിന്റെ 1 का 19, 12 വാക്യവും सॉरी ഈ വാക്യം തട്ടിച്ചു 1 का നോക്കുക. 12, सॉरी 1 का 12 पढ़ना। हाँ, जब राजा अपनी मेज के पास बैठा था, हाँ। मेरी जटामासी की सुगंध फैल रही थी। ആ, നോക്കുക. ഇതും നമ്മുടെ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 14 അധ്യായം 1 വാക്യവും തമ്മിൽ ഒന്ന് തട്ടിച്ചു നോക്കുക. 3 വാക്യം. इसी यही बात को हम लोग मरकोस 14 का 3 के साथ तुलना करके देखा, तो जब राजा मेज में बैठा है तो एक सुगंध इत्र का खुशबू वहां पर आया। ഇവിടെ രാജാവ് ശിമോന്റെ വീട്ടിൽ ഭക്ഷണത്തിന് ഇരിക്കുകയാണ്. यहाँ पर राजा शिमोन के घर में बैठकर राजा भोजन खा रहा है। ഇവിടെ ആ സഹോദരി എന്താ ചെയ്യുന്നത്? यहाँ पर उस बहन ने क्या किया? എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? രാജാവ് ഭക്ഷണത്തിന് ഇരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? अगर राजा भोजन के लिए बैठा है, उसका मतलब क्या है? നമ്മൾ കണ്ടു पहला हमने देखा, ദാവീദ് ഭക്ഷണത്തിന് ഇരുന്നപ്പോൾ जब दाऊद मेज में बैठा, भोजन के लिए बैठा, तो എന്ത് സംഭവിച്ചു? तब क्या हुआ? മെഫിബോശത്തെ ക്ഷണിക്കപ്പെട്ടു. मेफीबोशेत को उसको इनविटेशन मिला, इसलिए वो आया। ദാവീദിന്റെ മേശയിലെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട കാര്യങ്ങളെല്ലാം അവൻ അതിൽ പങ്കാളിയായി. और दाऊद का मेज में जो भी आशीष का बातें या भोजन रखा था, वो सारा आशीष का लाभ मेफीबोशेत ने उठाया। എന്നാൽ അവിടെ രാജാവിന്റെ മേശ ഏതെല്ലാം ഐറ്റം ആണെന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് ഒരു വിവരണമില്ല. परंतु यहाँ उस मेज में लेकिन क्या क्या रखा था उसका वर्णन ज्यादा नहीं लिखा है। എന്നാൽ നമ്മള് രാജാവ് ഇവിടെ ഭക്ഷണത്തിന് ഇരിക്കുമ്പോൾ लेकिन स्वाभाविक रीति से जब राजा मेज में बैठता है, तो നമ്മള് രാജാക്കന്മാരുടെ പുസ്തകം पहला राजा 4:22 വാക്യം. 1 രാജാക്കന്മാർ 4:22. पहला राजा 4 का 22। सुलेमान की एक दिन की रसोई में कितना उठता था, अर्थात 30 पोर मैदा, 60 पोर आटा, आगे आगे 10 तैयार किए हुए बैल और चराइयों में से 20 बैल और 100 भेड़ बकरी, और इनको छोड़ हरिन, सितारे, यखूर और तैयार किए हुए पक्षी। അവിടെ വായിച്ചോ? ഇതാണ് ഉത്തമഗീതി പറയുന്നത്. രാജാവ് ഭക്ഷണത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ, ശലോമോ ഭക്ഷണത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ അവിടെയുള്ള വെറൈറ്റീസ് ആണ്. तो यहाँ पर हम देखते हैं सोलोमन जब मेज में बैठते समय, हम जानते हैं श्रेष्ठ गीत सोलोमन ने लिखा है, तो वो जब मेज में बैठते समय में भोजन के लिए, मेज के लिए क्या क्या वहां पर भोजन रखा गया, क्या क्या बातें रखा गया है, उसका एक छोटा वर्णन यहाँ पर हम पढ़ते हैं। അപ്പൊ ശൂലേക്കാരത്തി ആരാണ്? सुलेमी कौन है? അവിടെ ഭക്ഷണത്തിന് ഇരിക്കുകയാണ് രാജാവിന്റെ കൂടെ. वो राजा के साथ आई भोजन करने के लिए। അപ്പോൾ അവളുടെ സുഗന്ധം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവളുടെ ആത്മാവിലുള്ള സന്തോഷം. तो वहां पर हम देखते हैं कि यहूदी लोगों का रिवाज है, तो लोग कभी कभी सुगंध वो लोग रख के आते हैं, तो वो सुलेमी का सुगंध वहां पर क्या हो गया, कमरे में फैला। मतलब वे राजा के साथ बैठने का खुशी, उसको आत्मा में मिला हुआ खुशी का आनंद वो अंदर से बाहर आया। അപ്പം അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം तो अधर्म का जो बोझ जो हट चुका है और जिसको प्रभु ने उठा लिया गया है, ऐसे व्यक्ति के ऊपर ഈ മേശയെ കുറിച്ച് ഒരു വിവരവും ഇല്ല. तो ऐसा व्यक्ति मेज में क्या क्या रखा है वो नहीं है वर्णन, എന്നാൽ परंतु
ദൈവം ഒരുവന്റെ പാപം ക്ഷമിച്ചാൽ परंतु प्रभु अगर एक व्यक्ति का पाप क्षमा करे तो ഉടനെ മേശയിലേക്ക് വിളിക്കുകയാണ്. तो तुरंत प्रभु क्या करेगा, उसको मेज में बुलाएगा. എന്റെ സന്തോഷം നിന്റെ സന്തോഷം. मतलब क्या, जो राजा का आनंद है, अब से तू जो पाप क्षमा मिला तेरा आनंद है. എന്തെല്ലാം അനുഗ്രഹമാണ് മേശയിൽ ഒരുക്കി और വെച്ചിരിക്കുന്നത്. मेज में जो बोझ का आनंद और आशीष जो मैंने रखा है, പാപക്ഷമ കിട്ടിയപ്പോൾ यानी कि पाप क्षमा मिला तो നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി. हमारा नाम स्वर्ग में लिखा गया, ദൈവം നമ്മുടെ പിതാവായി. परमेश्वर हमारा पिता बन गया, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ അവകാശം കിട്ടി. हमें स्वर्ग में मिराज मिला, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ സ്വത്തുണ്ട്. स्वर्ग में धन है, നമുക്ക് ആത്മാവിനെ ലഭിച്ചു. हमें आत्मा मिला. ഇതെല്ലാം ആനന്ദത്തിന്റെ വഴിയല്ലേ? ये सब आनंद का रास्ता है. പക്ഷേ ഇത് കാണാൻ കണ്ണു തുറക്കുന്നില്ല. കാര്യം എന്താണ്? परंतु ये सब बातें देखने के लिए हमारा आंखें नहीं खुल रहा है. कारण क्या है? कोई और अन्य खुशी आगे पकड़ा है इसके लिए. പാപക്ഷമ ലഭിച്ചവനെ ദൈവം വെറുതെ വിടില്ല. കാര്യം എന്താണ്? അവന്റെ കൂടെ പന്തിയിൽ ഇരുന്ന് നമുക്കറിയാം ആ മൃഗനായ പുത്രൻ തിരിച്ചു വരികയാണ്. प्रियो, इसके लिए प्रियो, एक बार जिस व्यक्ति को पाप का क्षमा मिला है तो प्रभु उसको छोड़ेगा नहीं. प्रभु उसको एक बहुत बड़ा उल्लास और आनंद और खुशी मेज में बिठा कर देगा. ये इतना बड़ा प्रेम है प्रभु का. उदाहरण को अगर हम देखें तो वो उड़ाव पुत्र जब वापस आया तो അവന്റെ മേശയിൽ എന്തെല്ലാമാണ് उसका നിരത്തിയിരിക്കുന്നത്. मेज में देखो क्या क्या बातें तैयार करके रखा है. കണ്ണ് മിഴിച്ചു പോവുകയാണ്. मतलब आंख एकदम बड़ा होकर आश्चर्य होगा, इतना ये सब बात तैयारी मेरे लिए. നമ്മുടെ തീത്തോസിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ तीतुस का पुस्तक में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 3-ാം അധ്യായം का तीसरा अध्याय അതിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 3-6 में पढ़ते हैं. 6-7 വാക്യങ്ങൾ. हाँ, 7 നാം അവന്റെ കൃപയാൽ നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് पढ़ना. जिसे उसने हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के द्वारा हाँ। हम पर अधिकारी से उड़ेला, सॉरी, उसका 5 पढ़ना हिंदी में. तो उसने हमारा उद्धार किया, हाँ और यह धर्म के कामों के कारण नहीं, हाँ. जो हमने आप किए, पर अपनी दया के अनुसार. देखो, प्रभु ने हमको दया के अनुसार हमको उद्धार दिया. बस. അടുത്ത വാക്യം, फिर आगे, നമ്മുടെ ഉദ്ധാർ കൊടുത്തിട്ട് പാപക്ഷമ കൊടുത്തിട്ട് मतलब उद्धार दिया, मतलब पाप का क्षमा दिया. उसके അടുത്ത बाद വാക്യത്തിൽ പറയാണ് फिर पढ़ते हैं, നമ്മുടെ രക്ഷിതാവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം हमें उद्धार करता प्रभु यीशु मसीह के द्वारा. ധാരാളമായി പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നവീകരണം. हाँ, आगे बढ़ना. दया के अनुसार नए जन्म के स्नान और पवित्र आत्मा से हमें नया बनाने के द्वारा हाँ. हुआ. हाँ, तो पवित्र आत्मा का नयाकरण का अनुभव हुआ. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? യേശു ക്രിസ്തു മൂലം यीशु मसीह के द्वारा പാപക്ഷമ ലഭിച്ചു. पाप का क्षमा तो मिला. എന്നിട്ട് उसके बाद പിന്നെന്താ ലഭിക്കുന്നത്? तुरंत क्या मिल रहा है? അതാണ് ആത്മാവിന്റെ സന്തോഷം. पवित्र आत्मा हमको मिला, मतलब कि उसी को कहते हैं वो व्यक्ति आत्मा में आनंद है. അപ്പൊ ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയവുമല്ല, इसलिए परमेश्वर का राज खाने पीने में नहीं है. നീതിയാണ്, धार्मिकता है, സമാധാനമാണ്, शांति है സന്തോഷമാണ്, और आनंद है. ആത്മാവിന് ഫലം കൊണ്ട് നിറയുകയാണ്. मतलब वो व्यक्ति आत्मा का फल से भर चुका है. അതിനാണ് മേശയിലേക്ക് വിളിക്കുന്നത്. इसके लिए प्रभु उसको मेज में बुला रहा है. അപ്പൊ പാപക്ഷമ ലഭിച്ചതിൽ എന്തെല്ലാം അനുഗ്രഹങ്ങളുണ്ട്. तो पाप का क्षमा मिला है बोलकर क्या क्या आशीष है वहां पर है. അപ്പൊ രാജാവ് ഭക്ഷണത്തിലിരിക്കുമ്പോൾ और जब राजा भोजन के लिए बैठता है, നമ്മളിങ്ങനെ ഉറക്കവും തൂങ്ങി ഒരു സന്തോഷവും ഇല്ല. हम लोग को तो एकदम नींद में आके लग रहा है, कोई खुशी नहीं है. മർക്കോസിന്റെ സുവിശേഷ കർത്താവ് ഭോജനത്തിൽ ഇരുന്നപ്പോൾ मरकोस का पुस्तक में जब प्रभु भोजन के लिए बैठा, അവൾ എന്ത് ചെയ്തു? उसने तुरंत क्या किया? ആ സുഗന്ധ തൈലം പൊട്ടിച്ചു. उसने वो सुगंध का जो इत्र का जो है उसने उसको तोड़ा. तो उसकी वजह से सारा सुगंध वो कमरा में सुगंध भर गया. കാരണം അവളുടെ വഴി നേരെയായി. क्योंकि उसको वो समझ गई कि उसका रास्ता अभी सीधा है. അവളുടെ ഭാരം എടുത്തു മാറി. उसका बोझ हट गया. കൊച്ചു കൊച്ചു ദുഃഖങ്ങളൊക്കെ ഉണ്ട്. भले ही शारीरिक रीति से दुनिया का टेंशन, बोझ, तकलीफ उसके जीवन में रहेगा, പക്ഷേ സ്വർഗത്തിലെ സന്തോഷം കൊണ്ട് ഇതൊക്കെ അധികമിഞ്ഞു പോവുകയാണ്. परंतु स्वर्ग का आनंद ये छोटा छोटा टेंशन से भी बड़ा है. Praise the Lord. Amen. എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ ചെറിയ ചെറിയ ഭാരങ്ങൾ വലിയ ഭാരമാകുന്നത്? हमारा क्यों ये दुनिया का पल भर का हल्का सा क्लेश, तकलीफ, उसको हम लोग इतना बड़ा है करके क्यों बोलते हैं? या इतना बड़ा कैसा बन जाता है? സ്വർഗത്തിലെ സന്തോഷമില്ല. क्योंकि स्वर्ग का आनंद को हम छोटा देखते हैं. इसके लिए നമ്മൾ വ്യത്യസ്തരായ മനുഷ്യരാണ്. हम लोग प्रियो, हम लोग अलग जाति के लोग हैं. अभी हम लोग ജഡത്തിന്റെ സന്തോഷമല്ല. मतलब अभी हमारा शारीरिक आनंद, अभिलाषा है, उसमें नहीं है हमारा खुशियां. നമ്മളെ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3-ാം അധ്യായം 18-ാം വാക്യം. फिलिपियों 3:18 में हम पढ़ते हैं, സുവിശേഷം പറയുന്ന ചിലരുണ്ട്. सुसमाचार बोलने वाले कुछ लोग हैं. അവർ ഭൂമിയിലെ സന്തോഷം കൊണ്ട് നിറയ്ക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു. वो लोग भूमि को आनंद से भरने देखते हैं. അവർ ശപിക്കപ്പെട്ടവർ. वो लोग श्रापित है. അവരുടെ ദൈവം വയറ്. उनका कुछ लोग हैं जो परमेश्वर के सुसमाचार के खिलाफ बात करने वाले लोग हैं, जो बहुत दुखी अवस्था में. उन लोग का उनका पेट उनका ईश्वर है അവരുടെ അവസാനം और उनका अंत क्या है? विनाश हो जाएगा. കാരണം അകൃത്യഭാരം ചുമക്കത്തിൽ മാറ്റുന്നില്ല. क्योंकि उनके जीवन में अभी तक अधर्म का जो बोझ है अभी तक हटा नहीं है. तो ये लोग सुसमाचार के द्वारा अपना खुद का सुगंध को बांटने देख रहे हैं, दुर्गंध फैला रहे हैं लोग.
സ്വർഗത്തിലെ സന്തോഷമല്ല. तो वो लोग स्वर्ग का आनंद, सुसमाचार स्वर्ग का आनंद बांटते हैं। നമുക്കറിയാം അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 8-ാം അധ്യായത്തിലെ ശിമോന്റെ കാര്യം. प्रेरितों का कार्य 8वां अध्याय में वहां पर एक दूसरा जादूगर शिमोन को हम देखते हैं। അവനും സുവിശേഷം കേട്ടു, उसने भी सुसमाचार सुना, അവനും രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് നമ്മൾ പറയുന്നു. वो हम भी वचन पढ़ने के बाद हमें भी लगता है इसका शायद नया जन्म हुआ रहेगा। അവനും സഭയോട് ചേർന്നു. वो भी मंडली में जुड़ गया, പക്ഷെ ആത്മാവിന് സന്തോഷം കിട്ടിയില്ല. लेकिन तभी भी आत्मा का आनंद नहीं था। അവന് പത്രോസ് എന്താണ് പറയുന്നത്? पत्रोस क्या कहता है? നിന്റെ ഹൃദയം നേരുള്ളതല്ല. तेरा जो हृदय है सीधा नहीं है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നീ ഇപ്പോഴും അകൃത്യഭാരം वो ചുമക്കുന്നവനാണ്. अभी भी अधर्म का बोझ को लेकर चलने वाला व्यक्ति है। അപ്പം അകൃത്യഭാരം ചുമന്ന് മാറ്റുന്നതിന്റെ അനുഗ്രഹം എത്രമാത്രമാണ്. इसलिए प्रिय, अधर्म का बोझ अगर हट गया है तो वो बोझ हटना, वो हल्का होना कितना बड़ा आशीष का बात है। അകൃത്യഭാരം ചുമന്നു മാറിയാൽ जिसका वो बोझ हट गया, ഒരു ഭാരവും നമ്മൾ ചുമക്കാതെ വണ്ണം കർത്താവ് നമ്മളെ കാത്തുകൊള്ളും. फिर मतलब प्रभु हमारा संभालना ऐसा हमें संभालता है कि मानो अभी हमको कोई भी बोझ उठाने का जरूरत नहीं है। അവിടെ ഉത്തമഗീതത്തിൽ അവൾ പറയുകയാണ്, श्रेष्ठ गीत में सुलेमी कहती है, നീ എന്റെ പാപം മാറ്റിയത് കൊണ്ട്, तूने क्योंकि आपने मेरा पाप को हटाया, എന്റെ കറുത്ത നിറം മാറ്റിയത് കൊണ്ട്, मेरा कालापन का जो अवस्था था वो हटाया, നീ എന്നെ സൂര്യനെ പോലും ചന്ദ്രനെ പോലും നിഷ്കളങ്കയാക്കിയത് കൊണ്ട്, आपने मुझे सूर्य और चंद्र के समान मुझे निष्कलंक बनाया, നീ എന്നെ आपने मुझे നിന്റെ ഹൃദയത്തിലും आपके बाहों में നിന്റെ ഭുജത്തിലും और आपका कंधों में എന്നെ വഹിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मुझे उठाकर संभाला है। ഈ സ്നേഹം വലുതാണ്. ये प्रेम बहुत बड़ा है, ഇത് മരണത്തെക്കാൾ വലുതാണ്. ये मृत्यु से भी बड़ा है। ഏറിയ വെള്ളത്തിന് ഇതിനെ बहुत से नदियां इस आग को बुझा नहीं सकता। എത്ര ശ്രേഷ്ഠമായ വിവരണമാണ്. मैं कितना श्रेष्ठ वर्णन है वो कविता के द्वारा जिक्र किया है। പാപക്ഷമ കിട്ടിയ ഒരു വ്യക്തി, जिसको पाप का क्षमा मिल गया है, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. वहां पर हम पढ़ते हैं നമ്മളെ ഉത്തമഗീതം അതിന്റെ 6-ാം അധ്യായം श्रेष्ठ गीत उसका 6 अध्याय അതിന്റെ 10-ാം വാക്യം. 10 पढ़े। यह कौन है हाँ। जिसकी शोभा भोर के तुल्य है, हाँ। जो सुंदरता में चंद्रमा हाँ। और निर्मलता में सूर्य हाँ। और पताका फहराती हुई सेना के तुल्य हाँ। भयंकर दिखाई पड़ती है। ഓ നോക്കുക, അവിടെ ആ ബാനറ് മടക്കി അവള് പേടിച്ച് വെച്ചിരിക്കുകയല്ല. मतलब उसने वो झंडा को जो पताका है वो उसको ढक के बंद करके ऐसा बहाव में रख के मतलब छुपा के रख के आने वाली नहीं है, लहरा कर आ रही है वो, അവളിപ്പോൾ കർത്തവളല്ല. क्योंकि अभी वो काली नहीं है। പിന്നെങ്ങനെയാണ്? वो कैसी है? അരുണോദയം പോലെ അവള് ശോഭിക്കുന്നതാണ്. भोर का तार, मतलब भोर के सवेरे सवेरे जो खुशी जो चमक रहता है वैसा है। അതെത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. वो कितना श्रेष्ठ है वो। ദൈവം ഒരാളോട് ക്ഷമിക്കുമ്പോൾ प्रभु जब एक व्यक्ति को क्षमा करेगा നിരന്തരം അവരുമായി കൂട്ടായ്മ പുലർത്തുമ്പോൾ और निरंतर उसके साथ संगति में बना रहेगा, അവന്റെ മേശയിൽ വിളമ്പിയിരിക്കുന്നത് എന്താണെന്ന് കാണാൻ ആത്മാവ് കണ്ടു തുറക്കുമ്പോൾ और फिर वो व्यक्ति को जब एहसास दिलाता है, देखो ये मेज में क्या क्या आशीष रखा है, छुटकारा मिला, शांति मिला, समाधान, ये सब आशीष जो मेज में जब वो देखते समय में वो सब किसका है? वो छुटकारा पाया हुआ हमारा है, हम लोग का क्या हो? നമ്മുടെ ആരാണ്? वो हम लोग कौन है प्रियो? അവൻ നമ്മളെ കുഞ്ഞു നോക്കിയപ്പോൾ उन्होंने जब हमारे ऊपर झुक के जब देखा स्वर्ग से, നമ്മൾ 113-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുകയാണ്. 113 में हम पढ़ते हैं भजन संगीता, നമ്മൾ പാപത്തിൽ അകപ്പെട്ട നികൃഷ്ട ജാതിയായിരുന്നു. हम लोग पाप से भरे हुए एकदम अशुद्ध जाति थे, നമ്മളെ गिरे हुए जाति थे। സങ്കീർത്തനം 113 113 का അവിടെ അതിന്റെ 113-ാം വാക്യം നമ്മുടെ ദൈവ ഉന്നതത്തിൽ അതിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 5 पढ़ना। हमारे परमेश्वर यहोवा के तुल्य कौन है? നമ്മുടെ കർത്താവായ യഹോവയെ കുറിച്ച് അല്ലെങ്കിൽ അവനെ കുറിച്ച് അവന് തുല്യനാരാണ്? उनके तुल्य कौन है प्रियो? എന്നിട്ട് പിന്നെ പറയാണ്. फिर कहता है, वह तो ऊंचे ऊंचे पर विराजमान है हाँ ഓക്കെ, आगे, और आकाश और पृथ्वी पर भी दृष्टि करने के लिए झुकता है। हाँ। ഓക്കെ. 6-ാം വാക്യത്തിലെ ആ വാക്യം നമ്മുടെ ലാംഗ്വേജിൽ പലയിടത്തും പല രീതിയിലല്ല, കുനിഞ്ഞു നോക്കുന്നതാണ്. तो അങ്ങനല്ല. तो मतलब झुक के देखता है करके वो अर्थ में नहीं है, जो ओरिजिनल भाषा में देखा जाए तो He humbled himself and he looked down. അവനെ തന്നെ താഴ്ത്തി അവൻ പൊടിയിൽ കിടക്കുന്നവരെ കണ്ടു. मतलब उधर ऐसा लिखा है कि उसने अपने आप को झुकाकर जो मिट्टी में रहते हैं उनको देखा। अगला वाक्य में 7-ാം വാക്യത്തിൽ 7वां वाक्य, അവൻ എളിയവരെ പൊടിയിൽ നിന്നും आगे, वह कंगाल को मिट्टी पर से हाँ। और दरिद्रों को भूरे पर से उठाकर ऊंचा करता हाँ है। उसको हाँ। वो करने के लिए यीशु परमेश्वर ने क्या किया? हाँ। अपने आप को झुकाकर हाँ। वो आया। എന്തിനാണ് അവൻ മനുഷ്യനായിട്ട് വന്നത്? मतलब झुकाकर आया मतलब क्या? परमेश्वर मनुष्य बनकर आया। എന്തിനാണ് വന്നത്? क्यों आया? നമ്മുടെ അകൃത്യഭാരം ചുമക്കുവാൻ. जो मिट्टी में और भस्म में पड़े हुए लोगों जो पाप का बोझ में दबे हुए थे उनको हटा के, എന്നിട്ട് എന്താണ്? और फिर क्या करना? നമ്മളെ ഉയർത്താൻ. हमें ऊंचा करने। എവിടെ? कहां पर? സ്വർഗത്തോളം. स्वर्ग तक, स्वर्ग का ऊंचाइयों में पहुंचाया। ഇങ്ങനെയുള്ള ദൈവത്തെ കുറിച്ച് കേട്ടിട്ടുണ്ടോ? ऐसा परमेश्वर के बारे में सुना है क्या आप लोग? Praise the Lord. ഇങ്ങനെയുള്ള ദൈവത്തെ. ऐसा परमेश्वर के बारे में सुना है क्या आप लोग?
നമ്മുടെ ദൈവത്തെ പോലെ ആരും. हमारा परमेश्वर के समान कौन है? കം ഡൗൺ. वो नीचे आया, अपने आप को नम्र किया. നമ്മൾ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 2-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ फिलिप्पी का पुस्तक 2 अध्याय में स्पष्ट हम पढ़ते हैं, ആ പാപക്ഷമ കിട്ടിയ സ്ത്രീയെ പോലെ जैसा पाप का क्षमा मिला हुआ वो स्त्री, കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ വീണ് उसने जैसा अपने आप को प्रभु के पैरों पर गिरकर നമ്മുടെ പാപമോചനം കിട്ടി ആത്മാവിന്റെ സന്തോഷം കൊണ്ട് ആ കണ്ണുനീരുകൊണ്ട് അവരെ കാല് കഴുകി. उसको पाप का क्षमा मिला है करके आत्मा में बोलते होने के बाद वो खुशी से जब आंसू जो आया, उसी आंसू लेकर तुरंत उसने प्रभु का पैर धोया അവന്റെ പാദങ്ങൾ ചുംബിച്ച് और अपने प्रभु के पैरों को चूमा, അവനെ ശുശ്രൂഷിക്കുക. उसका सेवा और फिर प्रभु का सेवा करने लगा. ഇതാണ് കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുന്നത്. यही है सच्चा सेवक, जो प्रभु को सेवा करने वाले लोग, मतलब ये रीति से करना है. അവിടെ ശിമോന്റെ വീട്ടിലിരുന്ന് അവളാ ആ കർത്താവിന്റെ സന്നദ്ധിയിൽ ഇരുന്ന് സ്നേഹം പ്രകടമാക്കുന്നത് കണ്ടപ്പോൾ വെറുതെ ചുമ്മാതെ കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരിക്കുന്ന സമയം കളയുന്നത് എന്തിനാണ്? ആൾക്കാർ ചോദിക്കും. तो वहां पर जब वो उसने बहन ने, ചെലവ് എന്തിന്? वो बहन ने इतना कष्ट उठाकर समाज का धिक्कार और लोग उसको बहिष्कार करे, ये सब बातें सोचकर भी लज्जा का कोई फिक्र न करते हुए प्रभु का पैरों तरफ गिरकर अपने आप को झुकाकर सेवा करते समय में आसपास के लोग क्या बोल रहे हैं? ये पागल स्त्री को देखो, कितना फालतू खर्चा कर कर एक्टिंग करके आ रही है, क्या दिखाना चाहती है. लोग ऐसा बुरा बुरा बोलेंगे. ഇവിടെ നോക്ക് അതിന്റെ മർക്കോസ് സുവിശേഷം 14-ന്റെ 4-ാം വാക്യം. मरकोस 4:4 में लोग पूछने लगा कि ये महंगा इत्र को क्यों कैसे तोड़ा. 14:4. അവിടെ ചിലർ हाँ, कुछ लोगों ने, തൈലത്തിന്റെ मन में ऋषियाकर कहने लगे, हाँ, कोई मन में कहने लगा, इस इत्र का क्यों सत्यानाश किया? देखो ये इत्र को क्यों वेस्ट कर दिया तुमने? ആ നോക്കുക क्या प्रभु के पैर में लगाने का लायक है क्या वो? കർത്താവിന്റെ കയ്യിൽ സന്നിധിയിലിരുന്ന് प्रभु के समय को वेस्ट करके അവന് പാദം ചുംബിച്ച് और फिर पैर को चुम्बन देकर ആനന്ദം കൊണ്ട് നിറയുമ്പോൾ वो आनंद से भरी हुई है. അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്നവർ ചോദിക്കും. तब परंतु जिसके अंदर अधर्म का बोझ तभी भी है, वो लोग क्या बोलेंगे? देखो बर्बादी, पैसा बर्बाद कर दिया, വെറും ചെലവ്. देखो क्या फालतू खर्चा कर रही है. നമ്മുടെ സമയം മുഴുവനും प्रियो, लेकिन हमारा समय जितना भी हमने प्रभु के लिए दिया है, പൈസക്കാൾ വിലയുള്ളതാണ് സമയം. जैसा हम लोग पैसे को हम लोग दाम रखते हैं, वैसा दाम समय का है जितना हमने प्रभु के लिए खर्च किया അത് है. കർത്താവിനായി ചെലവഴിക്കണം. उसके लिए हमारा समय पूरा प्रभु के लिए खर्च करना है. അതാണ് वो है മിബിബോശത്ത് ചെയ്തത്. मैं भी बोलते ने किया. അവൻ അവന്റെ വസ്ത്രം അലക്കിയില്ല. उसने अपने कपड़े को नहीं धोया, അവൻ അവന്റെ ശരീരത്തെ നോക്കിയില്ല. उसने अपना शारीरिक बातों को, मैं खुशी से रहना चाहिए, सब प्रकार का आनंद और अभिलाषा में पूरा करना चाहिए, अपना स्वयं का अभिलाषा को पूरा करने वो नहीं गया. പിന്നെ അവൻ എന്ത് ചെയ്തു? बल्कि वो क्या किया? എന്റെ രാജാവ് എന്ന് തിരിച്ചു വരും. मेरा राजा कब वापस आएगा? ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. നമ്മൾ അങ്ങനെയുള്ളവരാണ്. हम लोग किस प्रकार के लोग हैं प्रियो? ആ കർത്താവിന്റെ മേശയിലിരുന്ന് അവനെ സൂക്ഷിക്കുക. हम लोग क्या सचमुच वो सच्चा मन के लोग हैं क्या, जो प्रभु के साथ बैठकर, प्रभु का मेज में बैठकर बाकी सब बातों को छोड़कर सिर्फ प्रभु का सेवा में लगे रहना, क्या ऐसे प्रकार के लोग हैं क्या? കർത്താവിനെ സേവിക്കുന്നതാണ് ഏറ്റവും അനുഗ്രഹം. प्रभु को सेवा करना ही प्रियो सबसे बड़ा आशीष है. നമ്മൾ അവനെ സേവിക്കാൻ വിളിച്ചതാണ്. हमें प्रभु ने हमें क्यों बुलाया है? उनका सेवा करने. നമ്മൾ നമുക്കായിട്ട് ജീവിക്കാൻ हमें വിളിച്ചതാണ്. अपने के लिए, अपनों के लिए, खुद के लिए जीने के लिए नहीं प्रभु बुलाया है. എന്നാൽ അകൃത്യഭാരം ചുമന്ന് മാറ്റിയതിന്റെ മഹത്വം, അവൻ കരഞ്ഞത്, നിലവിളിച്ചത്, ഗെത്സമന തോട്ടത്തിലുള്ള യേശുക്രിസ്തുവിന്റെ അനുഭവത്തിലേക്ക് നമ്മുടെ കണ്ണുകളൊന്ന് തിരിച്ചാൽ, परंतु हम अपने आंखों को वहां पर लगाए जहां पर यीशु मसीह गethsemane में हमारा पाप और बोझ और अधर्म का दोष को हटाने के लिए वो रोया. उसने हमारा सारा बोझ जब उनके ऊपर डाला गया, वो हमारे लिए दोष बलि ठहराया गया, वो दुख और वेदना से वो हमारे बदले गया, तो वो बातों को देखने के लिए प्रियो हमारा नजर को उधर लेकर आए. കർത്താവ് നമ്മളെ വിളിക്കുകയാണ്. प्रभु बुला रहे हमें. എന്റെ അടുക്കൽ വന്ന് मेरे पास जो आया എന്നിൽ നിന്ന് കേട്ട് और मुझसे जो सुना എന്നിൽ നിന്ന് പഠിച്ച് और मुझसे सीखा, നിന്റെ ദേഹിയിൽ ഒരു ഭാരവും നിനക്കുണ്ടാകും. फिर तेरे प्राण में कोई भी प्रकार का बोझ नहीं होगा. എന്താണെന്നറിയാമോ? कारण क्या है प्रियो? ക്രിസ്തു തന്നെ അവളുടെ സന്തോഷമായി തീരും. क्योंकि मसीह खुद ही अभी वो अपनी स्त्री का आनंद बन गया. അപ്പോൾ മത്തായിയുടെ സുവിശേഷം 11-ാം അധ്യായം 28-29 വാക്യങ്ങൾ വായിച്ച് ആ ഭാഗം അവസാനിപ്പിക്കും. मत्ती का पुस्तक 11 अध्याय आखिरी वाक्य पढ़ेंगे 28 और 29. കാരണം കർത്താവ് पढ़ो पढ़ो. ये सब परिश्रम करने वालों हाँ. और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, हाँ. मैं तुम्हें विश्राम दूंगा. हाँ. मेरा जुआ अपने ऊपर उठा लो हाँ. और मुझसे सीखो, क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे. अगला वाक्य भी. क्योंकि मेरा जुआ सहज और मेरा बोझ हल्का है.
നമുക്ക് എന്തിനെല്ലാം സമയമുണ്ട്. हमारे पास क्या क्या सब बातें करने के लिए टाइम है ना, പക്ഷെ കർത്താവിന്റെ കാൽക്കിലിരുന്ന് लेकिन प्रभु के पैर में बैठकर പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ സന്തോഷം पाप का क्षमा मिल गया है, उसका खुशी का एहसास आनंद के साथ प्रभु को बताने के लिए टाइम नहीं। അത് വെറും ചെലവാണോ? क्या वो फालतू खर्चा है क्या? നമ്മൾ ഭാരമില്ലാതെ ജീവിക്കണമെങ്കിൽ प्रियो, अगर हम लोग को बिना बोझ के अगर जीना है तो നമ്മൾ ഇനി ഒരു ഭാരവും ചുമക്കണ്ട. अभी हमको कोई भी बोझ उठाने का जरूरत नहीं है, വലിയ ഭാരം ചുമന്നതുകൊണ്ട് क्योंकि सबसे बड़ा जो सबसे भारी बोझ था वो प्रभु ने उठा लिया। तो ഇനി എന്തെങ്കിലും ഭാരമുണ്ടെങ്കിൽ उसके तुलना में जो भी बोझ है എന്റെ മേൽ ഇട്ടുകൊള്ളുക. वो सब प्रभु बोलता है मेरे पर डालो, നിങ്ങൾ ചുമക്കണ്ട. तुमको उठाने का जरूरत नहीं है। ഓ, praise the Lord. Amen. നമ്മളെ ഉയർത്തി വെക്കാൻ ആഗ്രഹിച്ചു. प्रभु ने हमको ऊंचाइयों में बिठाने के लिए वो चाहत प्रभु ने रखा है। നമ്മൾ അകൃത്യഭാരം ചുമന്ന് ഇത് മാറിയില്ല എങ്കിൽ अगर अधर्म का वो बोझ, वो पाप का बोझ अगर अभी तक हमारे अंदर से हटा नहीं है तो ഇപ്പോഴും നമ്മൾ എവിടെയാണ്? आज भी हम लोग कहाँ पर है? പൊടിയിലാണ്. हम लोग अभी भी मिट्टी में हैं। ഉയർത്തപ്പെട്ടിട്ടില്ല. हम लोग अभी तक ऊंचाइयों ने उठाया नहीं है। എന്നാൽ എളിയ ദാസൻ परंतु जो नम्र हुआ जो दास, തന്റെ ഉയർച്ചയിൽ പ്രശംസിക്കട്ടെ. वो अपना ऊंचाइयों में खुशी मनाए, आनंद मनाए, प्रशंसा करे। എവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു? कहाँ लिखा है? जो गुलाम है अपने ऊंचाइयों पर, याकूब, യാക്കോബിന്റെ പുസ്തകം ജെയിംസ്. 1-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യത്തിൽ വളരെ जेम्स का വ്യക്തമായി 1:9 में लिखा है। ആ, दीन भाई अपने ऊंचे पद पर घमंड करे। हाँ, तो ये हाँ। दीन भाई, तू किस पे प्रभु ने तुझे ऊंचा पद दिया है, उस हाँ। पर तू प्रशंसा कर, उस पर तू आनंद कर। നമ്മൾ എവിടെ കിടന്നവരാണ്? हम लोग कहाँ सोए थे प्रियो? അവൻ കുനിഞ്ഞു നോക്കി जब प्रभु ने अपने आप को झुककर नम्र होकर आया और देखा हमें, താഴെ ഇറങ്ങി വന്നു. उन्होंने नीचे आकर हमें देखा तो हम लोग मिट्टी में पड़े थे। നമ്മൾ അകൃത്യഭാരം ചുമന്നു. अब वो आकर प्रभु ने तुरंत हमें देखा और अधर्म का बोझ हम में से उठाया। പാപക്ഷമ കിട്ടിയതിനു ശേഷം पाप का क्षमा मिल जाने के बाद നമ്മളെ ഉയർത്തി हमें ऊंचा उठाया അവനോടൊപ്പം കൃപാസനത്തിൽ അവനോടൊപ്പം ഇരുത്തപ്പെട്ടു. और प्रभुओं के साथ ऊंचा में प्रभु और बहुत सारे प्रभुओं के साथ हमें ऊंचाई में बिठाया। നമ്മുടെ കർത്താവിനെ പോലെ ഒരു കർത്താവാണ്. हमारा यहोवा परमेश्वर के समान और कौन है? നമുക്ക് അവനെ സേവിക്കാം. आओ इस प्रभु का सेवा करें, അവന്റെ സന്നിധിയിൽ സമയം ചെലവിടാം. आओ अपना समय प्रभु के लिए इस्तेमाल करें। നമ്മുടെ സമയം മുഴുവനും അവന്റേതാണ്. हमारा पूरा समय प्रभु का है प्रियो, അവനിലുള്ള ആ സന്തോഷം അനുഭവിക്കാം. ताकि और प्रभु के साथ का सहभागिता और संगति का खुशी को और भी अधिक बढ़ते रहे। ആ സന്തോഷത്തിലാണ് നമ്മൾ സുവിശേഷ വേല ചെയ്യേണ്ടത്. प्रियो, उसी खुशी में हम लोग सुसमाचार का सेवा कर रहे हैं। ആ സന്തോഷത്തിലാണ് നമ്മൾ കഷ്ടം അനുഭവിക്കേണ്ടത്. वो आनंद में है, हम लोग दुनिया में कष्ट सहते हैं। നമ്മൾ ചെയ്യുന്നതെല്ലാം സ്നേഹത്തിൽ ചെയ്യുന്നത് ഈ കൂട്ടായ്മയിൽ നിന്ന് കിട്ടുന്ന വീര്യമാണ്. प्रियो, हम लोग जो भी कुछ करते हैं समय में संगति के द्वारा प्रभु के साथ मिला हुआ उस संगति में हम जो भी करते हैं वो एक खुशी मिल रहा है, एक आनंद मिल रहा है, और वो हमें संगति की वजह से ये सब करने के लिए वीरता और बल मिलता है। കർത്താവിന്റെ സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുക. प्रभु आज सिंहासन में बैठा है നമ്മളോട് കരുണ കാണിക്കും. ताकि हमारे ऊपर निरंतर दया और अनुग्रह दिखाते रहे। Praise the Lord. Amen. നമുക്ക് അവന്റെ സന്നിധിയിൽ ഇരിക്കാം. आओ हम लोग उस प्रभु की उपस्थिति में बने रहे, നമ്മൾ ആത്മാവിൽ നിറയാം. हम आत्मा में भरे। ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയവുമല്ല, परमेश्वर का राज्य खाने पीने में नहीं है, നീതി സമാധാനം പരിശുദ്ധാത്മാവിലുള്ള സന്തോഷമാണ്. परंतु धार्मिकता और शांति पवित्र आत्मा में आनंद है। വചനം വായിക്കണമെങ്കിൽ ഒരു സന്തോഷം വേണം. प्रियो, वचन पढ़ने के लिए भी एक आनंद चाहिए, വചനം കേൾക്കണമെങ്കിൽ ഒരു സന്തോഷം വേണം. वचन सुनना है तो आनंद चाहिए, അത് ആത്മാവിന് സന്തോഷമാണ്. और वो आत्मा देने वाला आनंद है। പക്ഷേ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ സമയം ചെലവഴിക്കാത്തവർക്ക് परंतु जो प्रभु के लिए समय बिताता नहीं है तो നമ്മള് കേൾവിയെല്ലാം ജഡത്തിലാണ്, നമുക്ക് ഒരു സന്തോഷം തരുന്നില്ല. तो फिर क्या होगा? प्रभु का वचन सुनने के लिए फिर कोई आनंद नहीं, प्रभु का सेवा करने कोई आनंद नहीं। क्यों? शारीरिक रीति से आना पड़ा संगति में। അങ്ങനെ ജീവിക്കുന്നവരെ കർത്താവ് വിളിക്കുകയാണ്. ऐसे लोगों को, जीने वाले लोगों को प्रभु कहता है, വരിക ये आओ। രാജാവിന്റെ സന്തോഷത്തിലേക്ക്. जो प्रभु सचमुच प्रभु का उस आनंद में जी रहा है, उन लोगों को प्रभु कहता है आओ और राजा का आनंद में तुम प्रवेश करो। Praise the Lord. Amen. കർത്താവിന് സന്തോഷത്തിന് കുറവുണ്ടോ? क्या प्रभु का आनंद में कमी है क्या? मैं നമുക്ക് ആ നിത്യാനന്ദം നമ്മുടെ ശിരസിൽ വരും. आओ हम उस अनंत काल का आनंद को हमारा हम उसको संभाले। നമ്മള് ബോംബെയിൽ അടുത്ത നാളെ മുതൽ ഉള്ള മീറ്റിങ്ങിനെ കുറിച്ച് നിങ്ങൾക്ക് അറിയാമല്ലോ. आप लोग ने शायद सुना होगा कि बॉम्बे का मीटिंग परसों से है, शुरू हो रहा है। കർത്തദാസനെ പറഞ്ഞു പലർക്കും വരാൻ പറ്റില്ല. प्रभु का दास ने बताया कि बहुत लोगों को आने के लिए तकलीफ है करके, നിങ്ങൾ എവിടെയാണെങ്കിലും പ്രാർത്ഥനയിൽ ഓർക്കുക. लेकिन फिर भी आप लोग यहाँ पर है तो प्रार्थना में याद रखना। നിങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വളരെ ശക്തിയുണ്ട്. आपका प्रार्थना में बहुत सामर्थ्य है। Praise the Lord. हमें सार्थक करें।